एक मिनिट थांबा. आपण प्रॉपर प्रोसेस फॉलो केला सर. आपण तुमच्याकडे आलो, वाट बघितली, तुम्ही कुरिअरने माझं रिलिव्हिंग लेटर पाठवलं. फुल अँड फायनल सेटलमेंटचे डॉक्युमेंट्स कधीच कुरिअरने कोणी पाठवत नाही. मला समोर बसून तुम्ही विचारा, मी तुझी सॅलरी बनती, तुला मंजूर आहे का, क्रॉस साईन दे. तसं तुम्ही काहीच घेतलं नाही. तुम्ही मला शेवटच्या दिवसापर्यंत म्हटले तुला काढलं नाहीये का, म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत. जायच्या आधी मला मेडिक्लेम दिले तुम्ही, तेव्हा जायच्या आधी मेडिक्लेम दिले, त्याची ओरिजिनल आहे. मग सोडून जाणाऱ्या माणसाला 13,160 मेडिक्लेम कसं काय देतात तुम्ही? नवीन येणाऱ्या माणसाला द्यायला पाहिजे. मला ऐका ना, एक मिनिट. येणाऱ्या नवीन माणसाला नवीन मेडिक्लेम देता. माझे एक्झिटचे कसले डॉक्युमेंट्स तुम्ही भरून घेत नाहीये? एक्झिटचे एक्झिट क्लिअरन्सचे माझे कसले डॉक्युमेंट्स तुम्ही भरून घेतले नाहीये? हे काढले मला 8 तारखेला. 7 नोव्हेंबरला त्यांना सांगतो, डिअर टीम, टुमॉरो इज माय लास्ट वर्किंग डे. आय हॅव येट नॉट रिसीव्ड माय एक्झिट डॉक्युमेंट्स. हो सर, टाइम पण आहे, ईमेलवर आहे सर सगळं. आज तक कसे एक्झिटचे डॉक्युमेंट्स माझे भरून घेतले नाही, माझे पीएफचे डॉक्युमेंट्स भरून घेतले नाही, माझे फुल अँड फायनल सेटलमेंटचे कसले कागदपत्र भरून घेतले नाही, कसले डिपार्टमेंटचे एनओसीज घेतले नाही. मी वाडे कॉलेजला होतो. More news coming in at this point in time, telling you more about the IDFC Fast Bank scam. Late night arrests have been made. Alleged mastermind arrested. Mastermind Ribhav Rishi. 3 accused have been held, is what we are learning. पण आता सांगितलं थोड्या आधी पुसला, आणि 10 मे 2019ला FIR रजिस्टर झालाय. त्यावरही काय झालं नाही. मग आपण पोलीस कंप्लेंट परत एकदा केली पोलीस आयुक्तांना, कमिशनर साहेबांना, ऑगस्ट 2021ला. त्याच्यावर कारवाई झाली. 3 मार्च 2022ला समाप्चार झाला. बख्तियार पेस्तनजी साहेब आणि महेश गवळी साहेब हे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून तिथे आले आणि आम्हाला म्हणले, तुझं नुकसान भरपाई इतक्या दिवस तुला घरी बसवल्याचं देतो, तुझी सॅलरी देतो, पीएफ देतो, 2 महिन्याचा ट्रॅव्हल क्लेम देतो. सर हे जर मला म्हणते तुला परत घेतो, तर मी या गोष्टी कशाला मागेल? मला तर नोकरी करायची, मी सामान्य घरचा माणूस आहे. मी स्वतःहून कशाला यांना प्रिक करेल की मला हक्कून काढून टाका? मी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करेल की माझी नोकरी वाचावी कशी करून. माझा तोच प्रयत्न होता शेवटच्या दिवसापर्यंत. आणि कुरिअरने कसं काय फुल अँड फायनल सेटलमेंट पाठवतो? मला समोर बसून मागितलं पाहिजे. वर्षभर वाट बघितल्यानंतर यांनी मला बोलवलं एकदा फोन करून, तुला परत कामाला घेतो. घेतलं नाहीये त्यांना. मग मी म्हटलं, मला घेत नाही तर माझे ड्यूज तर क्लिअर करा. 28 जुलै 2022 पासून 2025 पर्यंत ऋषी मिश्रा अधिकारी तिथे त्यांना भेटलो, त्यांना सगळं सांगितलं. ते म्हणले, हे आमचं प्रकरण आम्ही करून देतो सर. त्याच्याबद्दल एक मेसेजही टाकले त्यांनी. जर हे म्हणतात माझं काहीच ड्यूज नाही. तिथे जिमी टेटे म्हणून एक एचआर आहे, ते मला म्हणतात तुझा काही डेटा काढायचा पेंडिंग आहे, तू डेटा मी काढतो आणि तुझं सगळं क्लिअर करतो. मग जर काय पेंडिंग नाहीये, हे जर लेबर कमिशनर ऑफिसला म्हणते जर काहीच पेंडिंग नाही, तर मग हा डेटा कोणता काढायचा म्हणतात? तर माझ्याकडे ठगी होती सर. सुरुवातीपासून आतापर्यंत चिटिंगच होत चालली. मला जर काढायचं होतं तर मला दुसरीकडे लागू द्यायचं, मला दुसरीकडे लागू दिलं नाही. त्या काळी मला भरपूर लागली. त्यांचे इथे कामाला असताना एचडीएफसी बँक मधून ऑफर होते, एयू बँक मधून ऑफर आहे, त्यानंतर इंडसइंड बँक मधून ऑफर आहे, मुथूट कॅपिटल मधून ऑफर आहे मला. आणि त्याचे पेपर्स आहेत. आणखी जाऊन ऑफर होते मला. टीव्हीएस क्रेडिट कल्याणनगर मध्ये घेत होते, पण त्याचं पेपरवर नाही म्हणून मी क्लेम नाही करू शकत. OLX बानेरमध्ये घेत होते, तिथे मला घेत होते, तर तिथे काहीतरी चुकीचा फीडबॅक गेलाय आणि मला नाही घेतलं. आणि त्यानंतर टॅप कॅपिटल एक विमाननगर मध्ये म्हणजे ते स्काय लाऊंज आहे तिथे पण मला घेत होते. 3-4 राऊंड घेतले, त्यांनी नाही घेतलं. त्यानंतर कंटिन्युअसली आपण इंटरव्ह्यू देतोय. जवळजवळ 40 जागी इंटरव्ह्यू दिले आणि 250 जागी आपण जवळपास त्या काळी 40 जागी मी इंटरव्ह्यू दिले. त्या काळी 40 जागी इंटरव्ह्यू. 40 कंपन्या कशा मला नाही म्हणतील? 40 कंपन्या कशा काय नाही म्हणतील? 1 नाही म्हणेल, 2 नाही म्हणतील, 3 नाही म्हणतील. 40 कंपन्या आणि 250 जागी अर्ज केले सर. आता 1000च्या वर जागी अर्ज केले, म्हणजे काहीतरी फीडबॅक निगेटिव्ह जातो. माझा जर एक्सपिरियन्स आहे तर मला काम मिळायला पाहिजे ना. आणि जिथे माझा एक्सपिरियन्स नाही तिथे मी नाही जाऊ शकत. आता मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जातो, माझ्याकडे बी मेकॅनिकलची डिग्री, पण मला अनुभव नाही ना त्या फील्डचा. माझं इंजिनिअरिंग झालं, MBA झालं, तर मी काम बँकेचं करतो, मला अनुभव जो मी तिथंच जाणार तक में। और मैं हूं आपके साथ राहुल यादव। आज के इस वीडियो में हम बात करेंगे IDFC फर्स्ट बैंक और AU स्मॉल फाइनेंस बैंक के जरिए जो पैसा सरकारी विभागों का, हरियाणा सरकार का जमा था इन बैंकों में, कैसे उस पैसे को 590 करोड़ रुपए अमाउंट है वो कैसे उसको दूसरे अकाउंट्स में ट्रांसफर किया गया, कैसे ये पूरा फ्रॉड हुआ और इसके जो मेन कैरेक्टर्स है, इस फ्रॉड को अंजाम देने वाले मेन सब्जेक्ट जो हैं वो कौन कौन है? क्योंकि ते म्हणते ते स्वतःहून रेजिग्नेशन दिलं. स्वतःहून कसं काय रेजिग्नेशन दिलं? जो परफॉर्म नाही करत आहे त्याला जोपर्यंत दुसरी नोकरी हातात नाही, तो कसं काय रेजिग्नेशन दिलं? लॉजिकल नाही सर. परफॉर्मर रेजिग्नेशन दिलं. ज्याला 2 कोटीचं टार्गेट आहे, तो 2.25 कोटी 3 कोटी करतोय, तो स्टार परफॉर्मर आहे, त्याचं मार्केटमध्ये नाव होतंय, त्याला मग 4-5 आपण ऑफर होती, तो रेजिग्नेशन दिलं. नॉन परफॉर्मर पहिले परफॉर्म करेल, आपलं नाव बनवेल, मार्केटमध्ये नाव क्रिएट करेल. आणि परफॉर्म कसं करणार? जर तुम्ही जर त्याला 6 लाख लोन पाहिजे, त्याला 3 लाख अप्रूव्ह करताय, मग तो लोनच घेणार नाही ना. आज 1,05,000 तुम्ही डीलरचे कमिशन क्लिअर करत नाही. एखाद्या किराणाच्या शॉपमध्ये गेलो, 3 महिने 5-5 हजाराचा किराणा भरला, 4थ्या महिने मला तो किराणा देणार नाही ना, जोपर्यंत आधीचे बिल क्लिअर करत नाही. तुम्ही आधीचे 1,05,000 क्लिअर करत नाही डीलरचे, मग मला नवीन बिझनेस कसा मिळणार? त्याला 6 लाख लोन पाहिजे, त्याला 3च अप्रूव्ह करतात, तो का लोन घेणार माझ्याकडून? Request a simple account closure, and suddenly a 590 crore rupees fraud unraveled. What began as a request from the Haryana government to transfer its funds has now become the biggest banking fraud case of 2026 so far.
private lender IDFC First Bank says it has uncovered a massive fraud at its Chandigarh branch pertaining to accounts related to the Haryana state government. करू का नाही नको टाकू तुला नाही काढले म्हणजे. आणि मी त्यांना मेल पण टाकले. ऋषी मिश्रा साहेब अधिकारी होते, तिथे अनिर्बाण मुखर्जी अधिकारी होते की माझे आई वडील रिटायर्ड आहेत, मला काढू नका, मला दुसरीकडे नोकरी लागू द्या, मी सोडतो. असा मेल कोणी का टाकला जो स्वतःहून सोडून चालला, मी स्वयंच्छेने जर सोडून चाललोय असा मेल मी का टाकेल माझ्या अधिकाऱ्यांना? सिंपलची गोष्ट आहे, मला लागल्यापासून एंडपर्यंत शोषण होतं माझं. तुम्हाला 420 कंप्लेंट काय म्हणावी मागणी हे की माझं राहिलेलं पीएफ जवळपास 48,000 रुपये आहे, मी विड्रॉ नाही करू शकत कारण जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म आहे, त्याला भरून द्यायला लागतं. त्यात कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेचर सही सिग्नेचर त्यांचं सगळं लागतं, कंपनीकडून त्यांना पाठवावं लागतं. त्याचं निवेदन 2023 पासून त्यांना देतोय. ऋषी मिश्रा अधिकारी आहेत तिथं हेड ऑफिसला त्यांना, तर ते मला काढता येत नाही. त्याचे कागदपत्र त्यांना कुरिअर मेलवर ऑलरेडी पाठवले. माझं पीएफ त्यांच्याकडे पेंडिंग आहे, सॅलरी पेंडिंग आहे आणि आपण त्यांना आब्रू नुकसान भरपाई मागत नाही असं मी सांगतो की मला 5 कोटी द्या, 10 कोटी द्या. मला जे छळ झाला तुमच्या इथे काम करताना आणि काढल्यानंतर सगळीकडे फिलर टू पोस्ट फिरायला लागलं. पुण्याच्या सगळ्या सिटी लिमिट्स मध्ये चाकण, शिक्रापूर, रांजणगाव, सरसवाडी, रांजणगाव सगळीकडे मला फिरायला लागलं. दांडाकर रोड, कॅम्प, स्वारगेट सगळीकडे जिथे जिथे कंपनी आहे सगळीकडे मला वारंवार जायला लागलं नोकरीच्या शोधात आणि कुठंच काम मिळत नाही कारण मी माझा फीडबॅक चुकीचा देतो. मी 40 कंपन्यांचे तुम्हाला नाव टाकून जवळजवळ 250 टक्के अर्ज केले. नुकसान भरपाई मी त्यांना अशी मागतोय की 6 ते 10% ऍव्हरेज 8% माझी जी सॅलरी बनते ती द्या. मी त्यांना हे नाही म्हणते की माझे 3-4 प्रमोशन झाले असते त्याप्रमाणे 20 ते 25% पगार वाढ कॅल्क्युलेट करून मला द्यावे किंवा मला मी स्विच मारले असतं, जॉब स्विच केले असते. जवळजवळ 5-6 स्विच करतात लोक 8-8.5 वर्षात. मी ते नाही मागते. मी त्यांना म्हणतोय 2-3 स्विच झाले असते माझे, जवळजवळ 25 ते 30% पगार वाढ त्याची होती, ते मी त्यांना नाही मागते. मी म्हणतो तिथे कामाला असतो मी तर माझी सॅलरी आई झाली असती त्याचं ऍव्हरेज 8% काढून माझं जवळजवळ 87,31,525 रुपये हे बनतं. हे कॅल्क्युलेट करून दिले, माझे फिगर्स नाही. मी मागायला ना 5 कोटी नुकसान भरपाई द्या, आपलं नुकसान भरपाई द्या, माझा मानसिक छळ झाला त्याची भरपाई द्या, मला जो स्ट्रेस झाला नोकरी शोधायला मी सगळीकडे फिरतोय पुण्याच्या सिटी लिमिट्स मध्ये है ना, त्यासाठी ते काही मागत नाही. मी त्यांना म्हणतो जी मी तिथं कामाला असतो दरवर्षीची पगार वाढ झाली असते डायरेक्ट कॅल्क्युलेट करून मला आपण साहेबांचा जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी IDFC बँक या ठिकाणी आहोत आणि जयंत चंद्रकांत जगताप यांच्यातर्फे जे आंदोलन या ठिकाणी ठिय्या आंदोलन 12 मार्च आजच्या पासून सुरू केलेलं आहे. या निमित्ताने आमदार साहेब बापूसाहेब पठारे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आंदोलनकर्ते यांना. फोटोसाठी हे क्लिक करायचं, फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी हे क्लिक करायचं. इथं पण चालू आहे एवढं.
ला आपण कमिशनर साहेबांना कंप्लेंट केली. 3 मार्च 2022 सोमोपचार झाला बन गार्डन पोलीस स्टेशनला. अक्षय गोवर म्हणून अधिकारी होते तिथे त्यांच्या समोर ते म्हणले तुझं नुकसान भरपाई देतो, सॅलरी देतो, पीएफ देतो, ट्रॅव्हल जे राहिलं ते सगळं क्लिअर करतो. पण आज तक आपल्याला काहीच मिळालं नाही. त्यानंतर डिसेंबर 2024 वडिलांनी ज्येष्ठ नागरिक म्हणून कंप्लेंट केली. फेब्रुवारी 2025 मी कंप्लेंट केली आणि त्यानंतर परत जुलै 2025 मी परत एकदा कंप्लेंट केली कमिशनर साहेबांना. काहीच होत नाही आतापर्यंत. त्यामुळे आपल्याला पर्याय हेड ऑफिसला त्यांचं जाऊन आलं. बी मेकॅनिकल MBA मार्केटिंग मी कॅम्पस प्लेस्ड होतो सर महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस मधून. आणि तिथून माहिती आली होती कॅपिटल फर्स्ट लिमिटेडला जी आता IDFC पोस्ट आहे. कंटिन्युअसली त्यांचा फॉलोअप ठेवतो सर. काहीच नाही. आणि काय मुद्द्यांवर दुर्लक्ष करण्यात आलं इन्क्वायरीमध्ये पोलीस इन्क्वायरीमध्ये ते सांगितलं. 420चा कलम बसतो सर त्यांच्यावर. कारण लागल्यापासून एंड पर्यंत आपल्याबरोबर चिटिंग होती. तिथं लागल्यापासून आपण कागदपत्र त्यानंतर आपले ड्यूज क्लिअरन्स नुकसान भरपाई देतो आतापर्यंत कंटिन्युअसली आपल्याबरोबर चिटिंग होती. आपल्याला तिथं कामाला लागलो तेव्हा स्टार्टिंग पासून मेडिक्लेम नाही दिला. कंटिन्युअसली त्यांना मेल टाकले. वर्षभर मेडिक्लेम नाही दिला आणि सोडून जाताना मेडिक्लेम दिला. मेडिक्लेमचे चार्जेस 13,160 रुपये. सुरुवातीला CTC मध्ये इन्क्लुडेड आहे तेव्हा नाही दिलं. सोडून ते म्हणतात जबरदस्तीने रेजिग्नेशन घेतलं आपल्याकडे, फोर्सफुल रेजिग्नेशन. आणि सोडून जाताना मेडिक्लेम देऊन असं दर्शवलं की आपल्याला काढणार नाही. शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याकडून PF चे कागदपत्र भरून नाही घेण्यात आले. पुढील फायनल सेटलमेंटचे कागदपत्र कसले भरून नाही देण्यात आले. मी त्यांना मेल टाकले की बाबा तुम्ही मला ठेवणार म्हणताय आणि काढणार नाही म्हणताय आणि काही जण म्हणतात ते रिझाईन कर. तर मग माझे एक्झिट किट वगैरे तर भरून घेतले पाहिजे. ते नाही, त्याचे काही सगळे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे. काहीच कागदपत्र भरून नाही घेतले. आपला एक्झिट इंटरव्ह्यू नाही घेतला. तिथे मी सर्व आधी वाडिया कॉलेजला 12वीला असताना आम्हाला सगळ्या डिपार्टमेंटचे NOC घ्यायला लागायचं. तेव्हा आम्हाला LC मिळायची. माझं जर्मन सब्जेक्ट नव्हतं, फ्रेंच सब्जेक्ट नव्हतं, माझं बॉटनी झुऑलॉजी सब्जेक्ट नव्हतं, तरी आमच्याकडून सगळे NOC घ्यायला लागले. तेव्हा आम्हाला कॉलेजची LC मिळाली. कंपन्यांमध्ये तसंच होतं. अकाउंट्स डिपार्टमेंटची, क्रेडिट डिपार्टमेंटची, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची NOC घ्यायला लागते. तेव्हा आपल्याला रिलिव्हिंग लेटर मिळतं. रिलिव्हिंग लेटर पण आपल्याला हातात दिलेलं आहे. आपल्याला कुरिअरने पाठवलं. आपल्याला म्हणजे काढणार नाही आणि 3 महिन्यांनी रिलिव्हिंग लेटर आपल्याला कुरिअरने पाठवलं. तर लागल्यापासून एंड पर्यंत आपल्याकडे चीटिंग करण्यात आली आणि आपले ड्यूज क्लिअर केले नाही. आपल्याला कॉम्पन्सेशन दिलं नाही सर. माझे सर माझे सॅलरी 30,000 पेंडिंग आहे त्यांच्याकडे. त्या व्यतिरिक्त माझं PF देण्यात आलं नाही. PF मध्ये माझं नाव चुकवलं. PF मध्ये माझं नाव चुकवलं. हो 22 सप्टेंबर 2016 ते 8 नोव्हेंबर 2017 पर्यंत होतं. माझं PF पण त्यांच्याकडून देण्यात आलं नाही आणि मला कॉम्पन्सेशन देतो म्हणजे की तुला काढलं आम्ही आमचं जबरदस्ती फोर्सफुल रेजिग्नेशन घेतलं तुझ्याकडून. तर त्याचं 3 मार्च 2022 आम्हाला म्हणलं कॉम्पन्सेशन देतो. आज तक ते देण्यात आलं नाही. तर आमची मागणी असं नाही की आम्हाला आपलं नुकसान भरपाई द्या 10 कोटी 15 कोटी. आमची नुकसान हे नाही की आम्हाला मानसिक त्याला नुकसान भरपाई द्या किंवा आम्हाला स्ट्रेस झालं की पुऱ्या घरात आम्हाला नोकरी शोधत फिरायला लागली. सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, चाकण, राजगुरुनगर, पुणे सिटी लिमिट्स मध्ये सगळीकडे भांडारपूर, बाजीराव, स्वारगेट सगळीकडे नोकरी शोधत आम्हाला फिरायला लागलं. त्या संदर्भात आम्ही नुकसान भरपाई नाही मागतो. आम्ही म्हणतो जी आमची सॅलरी होती त्याप्रमाणे ऍव्हरेज सॅलरी 6 ते 10% ऍव्हरेज काढून जी माझी सॅलरी होती ते तर देण्यात यावं. आयडियली माझं नुकसान झालं जवळजवळ 1.5 कोटीचं. तर मी सॅलरी मागतो त्यांच्याकडे. मी आता मला माझे कितीतरी कलिगे त्यांचे 6 ते 7 प्रमोशन झाले तिथेच कामाला. काही लोक ज्यांनी 6-7 स्विचेस केले, नोकरी स्विच केले. आपले 8 वर्ष 4 महिन्यात 2-3 जॉब स्विच झाले असते. 2-3 वेळा आपले प्रमोशन झाले असते. आपले 25 ते 30% सॅलरी हाईक झाली असती, स्विच मारले असते. 20 ते 25% सॅलरी हाईक झाली असती, प्रमोशन झाले असते. आपण तसं काहीच मागत नाही. आपण त्यांना म्हणतो की जर आम्ही कामाला असतो तुमच्या चुकीने तुम्ही म्हणलं काढले नाही आम्हाला घरी बसवलं. तिथे कामाला होतो आम्ही. आम्हाला जे दर वर्षाला पगारवाढ झाली ते त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून आमचं जे बघतं 87,31,525 ते आम्हाला द्यावं. आयडियली 1.5 कोटीचं माझं नुकसान झालं. कारण ती दर 3 महिन्याला आपल्याला इन्सेंटिव्ह मिळतं 30,000 रुपये. जवळजवळ आपल्या 10 लाख रुपये इन्सेंटिव्ह मिळायला असतं. आपलं भरपूर नुकसान झालं सर. आपण त्यांना आपलं नुकसान भरपाई वगैरे कसलं काय मागत नाही. 5 कोटी द्या, 10 कोटी द्या किंवा आम्हाला मानसिक छळ झाला आमचं त्याचे 5 कोटी द्या. आपण म्हणतो आमची जी सॅलरी असते आम्ही कामाला असतो ती आम्हाला दिली पाहिजे. ती आमचा हक्क आहे. असं झालंय काय म्हणजे 2019 साली जावं. सर हे जैन जगतापचं जे प्रकरण जे चालू आहे वरती जयंतने अगोदर सगळ्यांना वरती मेल टाकलेलं. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर ते मला वाटतं 2-3 पोलीस स्टेशनला पण त्यांनी अप्रोच केलं होतं. बंद गार्डनला केलं होतं, कोरेगाव पार्कला केलं होतं, गाडीवाल्याला पण केलं होतं, सिटी पॉइंटला होतो पण बत्त्या वगैरे असतील त्यावेळेस आपण पण होतो. मी नव्हतो त्यावेळेस ते गेले होते. त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणजे जयंतचं काय प्रकरण होतं हे आम्हाला माहित नाही, कारण मी त्या डिपार्टमेंटमध्ये नाही. तो जो सेल्सला होता यूज करायला, आम्ही वेगळ्या डिपार्टमेंटचे माणसं. इव्हन इथे सगळे जे लोक आहेत ते वेगवेगळे लोक आहेत. म्हणजे आता 1.5-2 वर्ष झाले बँकेत आम्ही कामं करतोय. म्हणजे माझं जे आपण साहेब तुम्ही आता आले, शिखर धनवटे साहेब होते, राकेश वारे सर होते, तेव्हा माझी मैत्री होती यांची. मला ओळखत नाही असं नाही म्हणत. नाही, ओळख आपण चहा घेतला किती वेळा असं काय बोलतात? मी मला ओळखत नाही. एक मिनिट जयंत असं काय आपण किती वेळा चहा घेतला सर कॉर्नरला गणपती मंदिराच्या तिथं? असं काय करा बघते आपण सगळ्यांनी चहा घेतला किती वेळ? वारे साहेब मला ओळखत नाही असं का नाही? तुमच्या समोर झालं. आणखी एक चिराग मल्होत्रा म्हणून आहेत, ते तेव्हा होते, आता पण आहेत ते सिस्टम मध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आता ते लागले होते मॅनेजमेंट ट्रेनिंगचे मॅनेजर झाले, टेरिटरी मॅनेजर झाले, एरिया मॅनेजर झाले, स्टेट हेड झाले, रिजनल हेड झाले, तर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आणि आम्ही घरी बसून असं ते बरोबर वाटतं का तुम्हाला? आम्हाला कुठेही नोकरी असती तर आम्ही आमची पदोन्नती झाली, ती पगारवाढ झाली, आमच्यासाठी सगळेच दरवाजे बंद करून ठेवले, असं बरोबर नाही. मला एवढं म्हणायचं हे फक्त म्हणजे मला ओळखत नाही, मला माहिती नाही असं नाही. ऐक ना, मी बोललोच नाही ओळखत. पण तुम्हाला माहित नाही, तुमच्या समोर बसायचं प्रकरण काय ऑपोजिट बसायचं तुम्हाला आमदार माहिती साहेब तुझ्यासाठी आलेले ना, तो थोडसा जरा शांत राहा. ठीक आहे, हो. हायपर होशील तर मग नाही गडबड ठीक आहे ना, त्यांच्या क्युबिकलच्या ऑपोजिट बरोबर समोर माझी चांगली मैत्री होती साहेबांची, असं नाही बोला मला ओळखत नाही. होईल. ओळखतात ते. हा. तर ते त्यांचं जे म्हणणं होतं की त्यांनी पोलिसांनी थ्रू नोटीस पण पाठवली, कोरेगाव पोलिसांनी वॉरंट पण पाठवले, त्याचं जाऊन स्टेटमेंट पण सगळे झाले, ते सगळ्यांचे रेकॉर्ड झाले, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं मला. त्याच्यात त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही पुढे प्रोसीड करा. त्याच्यानंतर माझ्याकडे प्रकरण परत कधी आलं की हे ज्यावेळेस लेबर कोर्टात ज्यावेळेस गेले होते, लेबर कोर्टात नाही गेलो लेबर ऑफिसला, लेबर आपण पहिले पोलीस आपण प्रोसेस फॉलो एक मिनिट आपण एक मिनिट थांबा, आपण प्रॉपर प्रोसेस फॉलो केला सर. आपण तुमच्याकडे आलो, वाट बघितली, तुम्ही कुरिअरने माझं रिलिव्हिंग लेटर पाठवलं. फुल अँड फायनल सेटलमेंटचे डॉक्युमेंट्स कधीच कुरिअरने कोणी पाठवत नाही. मला समोर बसून तुम्ही विचारायला पाहिजे, ही तुझी सॅलरी बनती, तुला मंजूर आहे का, क्रॉस साईन दे. तसं तुम्ही काहीच घेतलं नाही. तुम्ही मला शेवटच्या दिवसापर्यंत म्हटले तुला काढलं नाहीये कामावर, शेवटच्या दिवसापर्यंत. जायच्या आधी मला मेडिक्लेम दिलंय तुम्ही, तेव्हा जायच्या आधी मेडिक्लेम दिलंय, त्याची ओरिजिनल आहे. मग सोडून जाणाऱ्या माणसाला 13,160 रुपयाचं मेडिक्लेम कसं काय देतं तुम्ही? नवीन येणाऱ्या माणसाला द्यायला पाहिजे. मला जात ऐका ना एक मिनिट, येणाऱ्या नवीन माणसाला नवीन मेडिक्लेम देता. माझे एक्झिटचे कसले डॉक्युमेंट्स तुम्ही भरून घेत नाहीये? एक्झिटचे हे इथे एक्झिट क्लिअरन्सचे माझे कसलेच डॉक्युमेंट्स तुम्ही भरून घेतले नाहीये. हे काढले मला 8 तारखेला. 7 नोव्हेंबरला त्यांना सांगतो मी, डिअर टीम, टुमॉरो इज माय लास्ट वर्किंग डे, आय हॅव येट नॉट रिसीव्ड माय एक्झिट डॉक्युमेंट्स. हो सर, टाइम पण आहे, ईमेलवर आहे सर सगळं. आज तक कसे एक्झिटचे डॉक्युमेंट्स माझे भरून घेतले नाही, माझे पीएफचे डॉक्युमेंट्स भरून घेतले नाही, माझे फुल अँड फायनल सेटलमेंटचे कसले कागदपत्र भरून घेतले नाही, कसले डिपार्टमेंटचे एनओसीस घेतले नाही. मी वाड्या कॉलेजला होतो, साहेबांना आत्ताच सांगितलं थोड्या आधी, तिथे माझ्या सगळ्या डिपार्टमेंटच्या एनओसीस यायला लागायचं. जर्मन माझं सब्जेक्ट नव्हतं, फ्रेंच माझं सब्जेक्ट नव्हतं, बॉटनी झुओलॉजी माझं सब्जेक्ट नव्हतं, त्या डिपार्टमेंटची आम्हाला एनओसीस घ्यावी लागली. तेव्हा 12वीचं एलसी मिळालं आम्हाला. कुठे कामाला असताना आम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या एनओसीस घ्यायला लागणार, मग आम्हाला क्लिअरन्स देणार ना. आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत असं सांगितलं की तुला काढलं नाहीये, तुला काढलं नाहीये. मग आम्ही भांडणं का करू? आपले कशाला पैसे? माझे 1,35,000 तेव्हा त्यांच्याकडे होते आणि त्यातले त्यांनी 47,000 दिले, बाकी सगळं पेंडिंग आहे त्यांच्याकडे आज तक आहे. ते पण त्यांनी दिले, माझ्या डायरेक्टली अकाउंटला टाकले. एक्सपिरियन्स लेटर मला 3 जानेवारी 2018 कुरिअरने पाठवले. असं असतं का कधी? मला समोरासमोर बसून मागायला बोलायला पाहिजे ना, ही तुझी सॅलरी बनती, तुला मंजूर आहे का, मग क्रॉस साईन दे. आधी महिंद्रामध्ये मी कामाला होतो, तिथेही तसंच झालं. समोर बसून मला विचारणार ना, बाबा हे तुझं बरोबर आहे, तुला वाटतं काय? आणि आज तक कसले डॉक्युमेंट्स भरून नाही घेतले. बख्तियार पेस्तनजी साहेब आहेत, त्यांनी माझे डॉक्युमेंट्स ह्यांनी वर्षभर नाही भरून घेतले, तर मी त्यांना दिले डॉक्युमेंट्स माझे 28 फेब्रुवारी 2019ला. ते म्हणले असे कागदपत्र घेतो आणि हेड ऑफिसला पाठवतो. ते आज तक काहीच नाही झालं. आपण वाट बघितली, नाही क्लिअरन्स केलं. तेव्हा आपण पोलीस कंप्लेंट केली ताडीवाला रोड पोलीस चौकीला एप्रिल 2019ला, आणि 10 मे 2019ला FIR रजिस्टर झालाय. त्यावरही काही झालं नाही. मग आपण पोलीस कंप्लेंट परत एकदा केली पोलीस आयुक्तांना, कमिशनर साहेबांना ऑगस्ट 2021ला. त्याच्यावर कारवाई झाली. 3 मार्च 2022ला समोपचार झाला. बख्तियार पेस्तनजी साहेब आणि महेश गवळी साहेब हे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून तिथे आले आणि आम्हाला म्हणले तुझं नुकसान भरपाई इतक्या दिवस तुला घरी बसवल्याचं देतो, तुझी सॅलरी देतो, पीएफ देतो आणि 2 महिन्याचा ट्रॅव्हल क्लेम देतो. सर हे जर मला म्हणते तू तुला परत घेतो, तर मी या गोष्टी कशाला मागेल? मला तर नोकरी करायची, मी सामान्य घरचा माणूस आहे. मी स्वतःहून कशाला यांना प्रिक करेल की मला हे हटकून काढून टाकावं? मी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करेल की माझी नोकरी वाचावी कशी करून.
माझा तोच प्रयत्न होता शेवटच्या दिवसापर्यंत. आणि कुरिअरने कसं काय फुल अँड फायनल सेटलमेंट पाठवतो, मला समोर बसून मागितलं पाहिजे. वर्षभर वाट बघितल्यानंतर यांनी मला बोलवलं एकदा फोन करून, ये तुला परत कामाला घेतो. घेतलं नाहीये त्यांना. मग मी म्हटलं मला घेत नाही तर माझे ड्यूज तर क्लिअर करा. जे कागदपत्र त्यांना दिले ते क्लिअर केलं नाही. मग मला पुढची स्टेप घ्यायला लागली. मी पोलीस कंप्लेंट केली. पोलीस कंप्लेंट नंतर समोपचार झालाय. समोपचारामध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर, पानटपरीवर नाही बोलले, ते पोलीस अधिकाऱ्यांसमोर 5-6 पोलीस अधिकारी होते तिथं. अक्षय गोरण म्हणून अधिकारी होते बनगार्डन पोलीस स्टेशनला. त्यांच्या समोर म्हणले तुझे सगळे ड्यूज क्लिअर करतो आणि तुझं नुकसान भरपाई देतो, पीएफ देतो, ट्रॅव्हल क्लेम देतो आणि तिथे परत कामाला गेला होतो. आज तर काही घेतलं नाही. इथे येऊन गेलो पुण्याच्या ऑफिसला, तेव्हा सिटी पॉईंटला होतो. चिराग मल्होत्रा म्हणून त्यांचा माणूस आहे, तो म्हणला हे आता सर म्हणतात जसं की माझ्या हातात नाही. मग आम्ही हेड ऑफिसला गेलो. तिथे साहेबांना भेटलो. कंटिन्युअसली मेलवर कन्व्हर्सेशन 28 जुलै 2022 पासून 2025 पर्यंत. ऋषी मिश्रा अधिकारी आहेत तिथे, त्यांना भेटलो. त्यांना सगळं सांगितलं. ते म्हणले हे आमचं प्रकरण आम्ही करून देतो सर. त्याच्याबद्दल एक मेसेजही टाकले त्यांनी. जर हे म्हणतात माझं काहीच यूज नाही. तिथे जिमी टेटे म्हणून एक एचआर आहे, ते मला म्हणतात तुझा काही डेटा काढायचा पेंडिंग आहे, तो डेटा मी काढतो आणि तुझं सगळं क्लिअर करतो. मग जर काय पेंडिंग नाहीये, हे जर लेबर कमिशनर ऑफिसला म्हणतात जर काहीच पेंडिंग नाही, तर मग हा डेटा कोणता काढायचा म्हणतात. तर माझ्यावर ठगी होती सर. सुरुवातीपासून आतापर्यंत चिटिंगच होत चालली. मला जर काढायचं होतं तर मला दुसरीकडे लागू द्यायचं, मला दुसरीकडे लागू दिलं नाही. त्या काळी मला भरपूर जागी त्यांच्या इथे कामाला असताना एचडीएफसी बँक मधून ऑफर होते, एयू बँक मधून ऑफर आहे, त्यानंतर इंडसइंड बँक मधून ऑफर आहे, मुथूट कॅपिटल मधून ऑफर आहे मला. आणि त्याचे पेपर्स आहेत. आणखी जागूनही ऑफर होते मला. टीव्हीएस क्रेडिट कल्याण नगर मध्ये घेत होते, पण त्याचं पेपरवर नाही म्हणून मी क्लेम नाही करू शकत. OLX बानेर मध्ये घेत होते, तिथे मला घेत होते, तर तिथं मला तिथेही काहीतरी चुकीचा फीडबॅक गेलाय आणि मला नाही घेतलं. आणि त्यानंतर टॅप कॅपिटल एक विमाननगर मध्ये कंपनी, ते लुंकड स्काय लाऊंज आहे तिथे पण मला घेत होते. 3-4 राऊंड घेतले आणि त्यांनी नाही घेतलं. त्यानंतर कंटिन्युअसली आपण इंटरव्ह्यू देतोय. जवळजवळ 40 जागी इंटरव्ह्यू दिले आणि 250 जागी आपण जवळपास त्या काळी 40 जागी मी इंटरव्ह्यू दिले. त्या काळी 40 जागी इंटरव्ह्यू दिले. 40 कंपन्या कशा मला नाही म्हणतील, 40 कंपन्या कशा काय नाही म्हणतील, 1 नाही म्हणेल, 2 नाही म्हणतील, 3 नाही म्हणतील, 40 कंपन्या आणि 250 जागी अर्ज केलेत सर आपण. आता 1000च्या वर जागी अर्ज केले. म्हणजे काहीतरी फीडबॅक निगेटिव्ह जातो. माझा जर एक्सपिरियन्स आहे तर मला काम मिळायला पाहिजे ना. आणि जिथं माझा एक्सपिरियन्स नाही तिथं मी नाही जाऊ शकत. आता मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जातो, माझ्याकडे बी मेकॅनिकलची डिग्री, पण मला अनुभव नाही ना त्या फील्डचा. माझं इंजिनिअरिंग झालंय, MBA झालंय, तर मी काम बँकेचं करतोय. मला अनुभव जो मी तिथंच जाणार. या 40 कंपन्यांमध्ये मी इंटरव्ह्यू दिले. मला घ्यायला पाहिजे ना त्यांनी. कुठून तरी फीडबॅक यांच्याकडून निगेटिव्ह जातोय. मग ह्यांनी जे काढलं इरिस्पॉन्सिबिली मला, मग ह्यांनी आता त्याची जबाबदारी घ्या, माझं नुकसान भरून द्या, जे त्यांनी कबूल केले 3 मार्च 2022 पोलीस स्टेशनला. अक्षय गोरड अधिकारी होते त्यांच्या समोर. आणि वारंवार मला कंप्लेंट करायला लागते या संदर्भात. मी किती वेळा कंप्लेंट करणार, मी सामान्य घरचा माणूस आहे. मग माझ्यावर अन्यायच होतोय, कंटिन्युअसली अन्याय होतो. ठगी माझ्यावर लागल्यापासून एंड पर्यंत. काढण्याचं कारण सांगते ते नॉन परफॉर्मन्स. त्यांना आम्ही नोटीस पाठवलं, आम्ही प्रॉपर प्रोसिजर फॉलो केले. त्यांना नोटीस पाठवली, लिगल नोटीस आम्ही पाठवली. त्या लिगल नोटीसच्या रिप्लाय मध्ये ते म्हणतात तुला काढण्याचं कारण आहे नॉन परफॉर्मन्स. काढण्याचं कारण नॉन परफॉर्मन्स. मग जर नॉन परफॉर्मन्स कारण आहे, जो माणूस स्वतःहून सोडून चाललाय त्याला तुम्ही हे PIP मध्ये कशाला काढताय. मला स्वतःहून जर सोडून जायचंय, मी जर स्वतःहून जर माझी नोकरी सोडतोय, माझं कारण असेल की मला बिझनेस करायचा आहे किंवा अजून काय करायचंय किंवा मला आता ब्रेक घ्यायचा आहे, काही असू शकतं माझं कारण, किंवा काही माझं पर्सनल इश्यू असू शकतं. मग त्याला PIP मध्ये कशाला घालताय. PIP मध्ये त्याला घालताय ज्याचा नॉन परफॉर्मन्स आहे. तुम्ही आधी डीलरचं जर 1,05,000 कमिशन क्लिअर करणार नाही, ज्याला 6 लाख रुपये लोन पाहिजे त्याला तुम्ही 3 लाख अप्रूव्ह करणार, तर मग कसं काय परफॉर्मन्स होणार. हाताखाली कर्मचारी देणार नाही माझ्या काम करायला, मग कसं काय परफॉर्मन्स होणार. त्यासाठी पण हेच जबाबदार आहे, कंपनीच जबाबदार आहे. परफॉर्मन्स होणार कसा जर तुम्ही हाताखाली मला कर्मचारीच देणार नाही. आणि जो परफॉर्मर असतो तो नोकरी सोडतो, नॉन परफॉर्मर नोकरी सोडत. एक सिंपलचं एक्झाम्पल देतो. जसं हे क्रिस गेल झाला, हे AB डिव्हिलियर झाला, हे परफॉर्मर आहेत क्रिकेटमध्ये. तर त्यांना कोणतीही IPL मध्ये घेतील, त्यांना PSL मध्ये घेतील, त्याला इंग्लिश काउंटीमध्ये घेतील, साऊथ आफ्रिकाच्या लीग मध्ये घेतील, कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये घेतील, पाहिजे त्या मोबदला देऊन, पाहिजे ती त्यांना पॅकेज देऊन घेतील, है ना. पण जो नॉन परफॉर्मर आहे तो पहिले आपली नोकरी वाचवायला बघणार. त्याला जेव्हा दुसरीकडे नोकरी अवेलेबल असेल तरच तो सोडणार. ते म्हणते ते स्वतःहून रेजिग्नेशन दिलं. स्वतःहून कसं काय रेजिग्नेशन दिलं. जो परफॉर्म नाही करत आहे त्याला जोपर्यंत दुसरी नोकरी हातात नाही तो कसं काय रेजिग्नेशन दिलं. लॉजिकल नाहीये सर. परफॉर्मर रेजिग्नेशन देईल. ज्याला 2 कोटीचं टार्गेट आहे, तो 2.25 कोटी 3 कोटी करतोय, तो स्टार परफॉर्मर आहे, त्याचं मार्केटमध्ये नाव होतोय, त्याला मग 4-5 जागून ऑफर होती, तो रेजिग्नेशन देईल. नॉन परफॉर्मर पहिले परफॉर्म करेल, आपलं नाव बनवेल, मार्केटमध्ये नाव क्रिएट करेल
आणि परफॉर्म कसं करणार? जर त्याला 6 लाख लोन पाहिजे, त्याला 3 लाख अप्रूव्ह करताय, मग तो लोनच घेणार नाही ना. जर 1,05,000 तुम्ही डीलरचे कमिशन क्लिअर करत नाही. मी एखाद्या किराणाच्या शॉपमध्ये गेलो, 3 महिने 5-5 हजाराचा किराणा भरला, 4थ्या महिने मला तो किराणा देणार नाही ना जोपर्यंत आधीचे बिल क्लिअर करत नाही. तुम्ही आधीचे 1,05,000 क्लिअर करत नाही डीलरचे, मग मला नवीन बिझनेस कसा मिळणार? त्याला 6 लाख लोन पाहिजे, त्याला 3च अप्रूव्ह करतात, तो का लोन घेणार माझ्याकडून? आणि हाताखाली पुणे सर्क्युलर सिटी आहे, किती सिटी लिमिट केवढे मोठे, तुम्ही हाताखाली माझ्या कर्मचारीच देणार नाही, तर मग कसं काय काम होणार? तर मग सगळीकडून माझं शोषण होत चाललंय. मेडिक्लेम सोडताना देतात ते. सुरुवातीला मी त्यांना सांगतोय की बाबा माझे आई वडील रिटायर्ड आहेत, वृद्ध आहेत, त्यांना मेडिक्लेमची गरज लागून वर्षभर देत नाही, सोडून जाताना मला कशाला देतात? दुसऱ्याला द्यायला पाहिजे ना. शेवटच्या दिवसापर्यंत मला सांगतं. मी त्यांना म्हणलं मी एक फेअरवेल मेसेज टाकू का? सगळे सोडून जातात, एक मेल टाकतात. मला म्हणतात तुला नाही काढले, तसलं काय मेल टाकायची गरज नाही. फेअरवेल स्पीच करू का? नाही, नको टाकू, तुला नाही काढले म्हणजे. आणि मी त्यांना मेल पण टाकले. ऋषी मिश्रा साहेब अधिकारी होते तिथे, अनिर्बाण मुखर्जी अधिकारी होते, की माझे आई वडील रिटायर्ड आहेत, मला काढू नका, मला दुसरीकडे नोकरी लागू द्या, मी सोडतो. असा मेल कोणी का टाकेल जो स्वतःहून सोडून चाललाय? मी स्वइच्छेने जर सोडून चाललोय तर असा मेल मी का टाकेल माझ्या अधिकाऱ्यांना? सिंपलची गोष्ट आहे. मला लागल्यापासून एंडपर्यंत शोषण होतोय माझं. तुम्हाला 420 ची कंप्लेंट का नाही बनवली? तुमची मागणी सांगा. माझी मागणी हे की माझं जे बनतं माझं हे मी त्यांना काय माझं मेंटल टॉर्चर झालं माझं, त्यासाठी मोबदला नाही मागत, आबरू नुकसान भरपाई नाही मागत, मला 5 कोटी द्या, 10 कोटी द्या, असलं काही नाही मागत. माझं जे बनतं ते मागतोय. माझी 30,000 सॅलरी त्यांच्याकडे पेंडिंग आहे, ती मागतोय, जी तेव्हापासून आतापर्यंत नाही दिली. आधी आपल्याला म्हणले काढलं नाही तर आपण कशाला सॅलरी मागणार? 2019 पर्यंत आपण वाट बघितली. त्यांनी जेव्हा नाही घेतलं तेव्हा आपण त्यांना हे 2019 28 फेब्रुवारी 2019 बख्तियार साहेबांना आपण आपलं निवेदन दिलंय, ऍप्लिकेशन दिलंय. ते म्हणजे असे कागदपत्र हेड ऑफिसला पाठवतो, ड्यू क्लिअरन्स करतो, परत कामाला आता घेऊ शकत नाही, मी वरती विचारतो जे काय ते. आणि मग ते आजपर्यंत दिलं नाही. 2019 आजपर्यंत सॅलरी दिली नाही. पीएफ माझं पेंडिंग ठेवलंय, माझं नाव चुकवलं. आता मी तिथं 14 महिने कामाला होतो. एचआरचं काम आहे ना माझं नाव वगैरे सगळं चेक करणं आणि आधार कार्ड प्रमाणे. जेव्हा मी जॉईन झालो माझ्याकडून सगळे डॉक्युमेंट घेतले. तुझी मागणी सांग. हो, माझी मागणीच. जॉईन झालो किंवा ऐका ना सर, ते सांगतो. जॉईन करताना सगळे डॉक्युमेंट भरून घेतले, एक्झिट किट काहीच भरून घेतलं. असं कसं घेताना तुम्ही ऍड्रेस प्रूफ, एज्युकेशनल सर्टिफिकेट, ऍड्रेस प्रूफ, अपॉइंटमेंट लेटर जुनं, लास्ट सॅलरी स्लिप, इन्कम टॅक्स, हे सगळं आधार कार्ड वगैरे सगळे डॉक्युमेंट्स मागतात. फोटो सोडून जाताना माझ्याकडून कसलेच कागदपत्र भरून नाही घेतले, कसलं प्रोफेशनल. मागणी हे की माझं राहिलेलं पीएफ जवळपास 48,000 रुपये आहे, मी विड्रॉ नाही करू शकत, कारण एक जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म आहे, त्यांना भरून द्यायला लागतो. त्यात कंपनीचे जे ऑथराईज सिग्नेटरी सही सिग्नेचर त्यांचं सगळं लागतं, कंपनी थ्रू त्यांना पाठवावं लागतं. त्याचं निवेदन 2023 पासून त्यांना देतोय. ऋषी मिश्रा अधिकारी आहेत तिथं हेड ऑफिसला त्यांना, तर ते मला काढता येत नाही. त्याचे कागदपत्र त्यांना कुरिअर मेलवर ऑलरेडी पाठवले. माझं पीएफ त्यांच्याकडे पेंडिंग आहे, सॅलरी पेंडिंग आहे, आणि आपण त्यांना आबरू नुकसान भरपाई मागत नाही. जसं मी सांगतो की मला 5 कोटी द्या, 10 कोटी द्या, मला जे छळ झाला तुमच्या इथे काम करताना, आणि काढल्यानंतर मला सगळीकडे पिलर टू पोस्ट फिरायला लागलं. पुण्याच्या सगळ्या सिटी लिमिट्स मध्ये, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव, इथे सणसवाडी, रांजणगाव, सगळीकडे मला फिरायला लागलं. भांडारकर रोड, कॅम्प, स्वारगेट, सगळीकडे जिथे जिथे कंपन्या सगळीकडे मला वारंवार जायला लागलं नोकरीच्या शोधात, आणि कुठंच काम मिळत नाही. कारण हे माझा फीडबॅक चुकीचा देतात. मी 40 कंपन्यांची तुम्हाला नाव दाखवले, जवळजवळ 250 जागी अर्ज केले. नुकसान भरपाई मी त्यांना अशी मागतोय की 6 ते 10% ऍव्हरेज 8% माझी जी सॅलरी बनती ती द्या. मी त्यांना हे नाही म्हणते की माझे 3-4 प्रमोशन झाले असते, त्याप्रमाणे 20 ते 25% पगार वाढ कॅल्क्युलेट करून मला द्यावे, किंवा मला मी स्विच मारलं असतं, जॉब स्विच केलं असतं. जवळजवळ 5-5-6 स्विच करतात लोक 8-8.5 वर्षात. मी ते नाही मागत. मी त्यांना म्हणतो 2-3 स्विच झाले असते माझे, जवळजवळ 25 ते 30% पगार वाढ त्याची होती, ते मी त्यांना नाही मागत. मी म्हणतोय जी तिथं कामाला असतो मी, तर माझी जी सॅलरी आई झाली असती त्याचं ऍव्हरेज 8% काढून माझं जवळजवळ 87,31,525 रुपये हे बनतं. हे कॅल्क्युलेट करून दिले, माझे फिगर्स नाही. मी मागायला ना 5 कोटी नुकसान भरपाई द्या, आबरू नुकसान भरपाई द्या, माझा जे मानसिक छळ झाला त्याची भरपाई द्या, मला जो स्ट्रेस झाला नोकरी शोधायला, मी सगळीकडे फिरतोय पुण्याच्या सिटी लिमिट्स मध्ये, है ना, त्यासाठी ते काही मागत नाही. मी त्यांना म्हणतोय जी मी तिथं कामाला असतो, दरवर्षीची पगार वाढ झाली असते कॅल्क्युलेट करून. आता आपण साहेबांचा तुझा मुद्दा सगळ्यात आलेला गोष्ट, त्यांचं काय मत आहे ते ऐकू. आमदार साहेब मार्गदर्शन. आता तू छान मांडलाय मुद्दा. साहेबांना त्यांचं म्हणणं मांडलं, काय त्याच्यातनं तडजोड करता येईल, काय मार्ग काढायचं तेच सांगतील. साहेब बोला काय. आता ह्याच्यात जे आहे साहेब, आता यांनी जे सांगितलं ठीक आहे, त्यांचे काय पत्रव्यवहार वगैरे झालेले, मी ॲज अ थर्ड पार्टी डिपार्टमेंट मला ह्याच्यातलं काहीच माहित नाही. आता हे जे काय बोलतात, हे जे 87 लाख वगैरे जे आहे ठीक आहे, तर हे जी मागणी यांनी त्या दिवशी मेलवर पण टाकलेली बँकेने. आता जी बँकेची हे आमचे HR आहे, जे फुल अँड फायनल सेटलमेंट तुम्ही कुठल्याही जर आता बँकेत केले आहे, इव्हन ICICI, HDFC वगैरे,
तर फुल अँड फायनल सेटलमेंटचं डायरेक्ट तुम्हाला अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. लेटर असं कन्सेन्सस घ्यायला लागतं ना समोरच्या आधी महिंद्रामध्ये ऐक बोला ना, बोला कारण बोला जे- बोला 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 थोडंसं- बोला बोला मला तू बोलताना बाकी कोणी बोल ना तर त्यांना ठीक, ठीक, बोल. बोला. मला फक्त साहेबांना फक्त क्लिअर बरं करू ठीक. की ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या HR ने त्यांचे प्रमाणे केलेल्या आहेत. आता त्यांचं जे काय म्हणणं आहे की त्यांचे जे फीडबॅक जे काम कोणी निगेटिव्ह दिलं त्यांचे त्यावेळेसचे जे मॅनेजर होते बख्तियार प्रस्तनजी किंवा महेश गवळी सर, बँकेकडे कुठल्याही प्रकारचा यांचा फीडबॅक आलेला नाही. यांचा समजा हे जर म्हणतात मी परफॉर्म होतो, यांचा फीडबॅक निगेटिव्ह जाण्याचं कारणच नाही. आता यांनी ज्या लोकांचं नाव ते घेतात त्यांनी दिलं आहे की नाही हे आपल्याला माहित नाही. मग त्यांना का नाही बोलवत आपण? ते आपल्या कंपनीत ते सर तेव्हा होते ना सर, तेव्हा होते ना सिस्टम 2019ला सोडून गेले. नाही सिस्टम मध्ये तेव्हा होतं ना सर. बोला सर. 2019ला ते सोडून गेलेले कंपनी. बख्तियार सर 22 पर्यंत ज्यावेळेस ही कंपनी पण होती त्यावेळेस आपली कॅपिटल फर्स्ट होती. सर मॅनेजमेंट पासून सगळे तेच ऐक आहेत. ना. अरे 2 मिनिटं नाव बदलले, बाकी सगळे जयंत. तुम्ही पण तेच आहेत ना. हे जयंत. राकेश वारे सर पण तेच आहेत. जयंत. ठीक आहे, बोला बोला. त्यांना त्यांची बाजू मांडू दे ना, मग आपण बोलू. मध्ये डिस्टर्ब करशील ना विषय ठीक आहे, पाठे पुरता. ठीक आहे. त्यांना काय बोलत कंपनी चेंज झाली, कॅपिटल फर्स्ट झाली, कॅपिटल फर्स्ट IDFC झाली, सगळ्या काही गोष्टी चेंज झाल्या. त्याच्यामुळे त्यांचं जे काय सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या तर त्यांनी त्याच वेळेस माझं काय म्हणलं मला याच्यातलं काहीच माहित नाही. मी आज त्यांना एक माणूस केला खातं इथं बसलेलं आहे त्यांची हेल्प करायला प्रत्येक वेळेस आपण तिथं आहे. त्यांनी जे वरती काय ऋषी मिश्रांना त्यांना मेल टाकलेले त्यांनी पण HR ला चौकशी केली की बाबा यांचं खरंच आता ऋषी मिश्रा जे आहेत ते बिझनेस हेड आहे. त्यांचं हे लोकल ट्रान्झॅक्शन मध्ये त्यांचा कुठेही काही संबंध नाही. ठीक आहे. किंवा जे बाकीच्या लोकांचे त्यांनी जे नावं टाकले त्यांच्या नावाने वॉरंट केलेले. ठीक आहे सर, मी फक्त थोडक्यात एक्झाम्पल देतो. आता समजा मी शेखर धनवटे, ठीक आहे, आणि बापूसाहेब पठार यांचं माझं काहीतरी भांडण आहे. मी यांना उद्या भेटलो, यांनी लगेच अर्जामध्ये यांचं पण नाव टाकाय. यांनी जे रिझाईन केलं 2017ला केलं सर. रिझाईन नाही केलं सर, फोर्सफुल रेझिग्नेशन. व्हॉट एव्हर मे बी. मला फक्त बोलू द्या. Logical आहे. अरे त्यांचं मला कंप्लीट होते फक्त ना, बोलू द्या साहेब. कंप्लीट होते ना. सॉरी सर, आय एम सॉरी. बोला तुम्ही कम्प्लीट करा सर. 2017ला यांनी रिझाईन केले, हे सिस्टमच्या बाहेर होते. माझ्याकडे आता यांनी ज्या लोकांच्या नावाने नोटिसा पाठवल्या साहेब ते लोक जॉईन झालेत बँकेला 2021ला. अभिषेक पांडे, जिमी टेटे, हे जे लोक आहेत हे सगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर 2-2 वर्षांनी जॉईन झाले. कन्सर्न HR आहेत सर ते आता. त्यांच्या आता सिस्टम आहे ना, आता मग त्यांनाच पाठवणार. ते CC मध्ये येतात. मग आठवलं ऋषी मिश्रा साहेबांना जे तेव्हा सिस्टम मध्ये होते आतापर्यंत. ऋषी मिश्रा साहेब जे आहेत त्यांच्याशी मी बोललो. जयंत, आपल्याला माहिती हो. आहे ते बिझनेस हेड आहे. बरोबर. पण ते पुण्याच्या ऑफिसला आले सिटी पॉइंटला किती वेळा, माझी ओळख होती तेव्हा त्यांच्याशी. भेटलो त्यांना, ते माझे टार्गेट्स विचारले. अरे त्यांचं कंप्लीट तर होऊ दे हो, ना. बोला बोला. तुमच्या आत्ता पण ओळख येते, तुम्हाला पण ओळखतात. हो. पण मी हे म्हणत नाहीये हो. पण ते डे टू डे ट्रान्झॅक्शन तुमच्याशी करत होते का ऋषी सर? नाही, तुमचे बॉस करायचे तुमच्या बरोबर ऋषी बख्तियार. पण मी 2022ला त्या संदर्भात भेटलो ना सर त्यांना. 28 जुलै 2022ला सगळं त्यांना सांगितलं ना. कन्सिस्टंटली त्यांना मेल करतोय 2025 पर्यंत त्या संदर्भात. त्याला भेटून आलोय. तुम्ही मुंबईला गेले हो इथूनच सांगितलं आम्हाला मुंबईला जायचं म्हणून. हा. पण मला आणखी एक क्वेरी सर, जो गुवाहाटीला माणूस कामाला आहे तो थोडी मुंबईला जातो, जो जम्मूला किंवा काश्मीरला IDFC बँक मध्ये कामाला आहे तो थोडी जातो मुंबईला, जो चेन्नईला कामाला आहे तो थोडी जातो मुंबईला. मी का मुंबईला जायचं? मला वारंवार मुंबईला जा म्हणतात आणि तिथे रिसेप्शनवरून मला आकलून देतात, म्हणतात तुमच्याकडे अपॉइंटमेंट नाहीये. तर चुकीचं आहे ना. मग मी भेटायचं कोणाला? आणि लेबर कमिशनर ऑफिसलाही येत नाही तारखा अटेंड करायला, पोलीस स्टेशनलाही येत नाही ते 2019. मग मी भेटायचं कोणाला? न्याय कुठं मागायचा? पोलीस स्टेशनला येत नाही, लेबर कमिशनर ऑफिसला येत नाही, त्यांच्या हेड ऑफिसला येत नाही. पुण्याच्या ऑफिसला त्या दिवशी आलो, आतमध्ये जाऊन देत नाही भेटायला कोणाला. मग कसं 2022 साली जे कमिशन ऑफिस मध्ये मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपल्या कुठं कमिशन बन गार्डनला गार्डन पोलीस स्टेशन. हा. तर तिथं सांगण्यात आलं की बाबा तुझं जे काही ड्यूज आहे XYZ जे काय असेल ते आम्ही सर्व द्यायला तयार आहोत. नुकसान भरपाई देतो, ड्यूज देतो, पीएफ देतो असे. 2022ला 3 मार्च 2022 कोणाची मिटिंग बख्तियार पेस्टनजी, महेश गवळी. 2022ला सर ते कंपनी नाही, एक मिनिट ऐका. ते मला ते बख्तियार पेस्टनजी ना त्यांचं रेजिग्नेशन 10 दिवस आधीच आहे. पण मग ते कंपनीचे माझं PF लेट मी कम्प्लीट सर. आता माझं PF बख्तियार पेस्टनजी आपल्या खिशातून देणार आहे का? माझी सॅलरी किंवा ट्रॅव्हल क्लेम बख्तियार पेस्टनजी ते कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आले ना तिथे. आम्ही कंपनी विरुद्ध कंप्लेंट केली ना. कंपनीचे प्रतिनिधी म्हणून बख्तियार पेस्टनजी आपल्या खिशातून किंवा गवळी साहेब आपल्या खिशातून थोडी देणार आहे. आता मी फॉलोअप कंपनीशी त्यांच्या खिशातून थोडी देणार आहे. कंपनीशी बोलले का नाही या विषयावर तुम्ही पुढे वर काय बोला? सर आम्ही बोललो, यांनी जे जिथे गेलो त्यांनी सगळ्या कागदपत्रांची आम्ही पूर्तता केली. त्यांनी सांगितलं फुल अँड फायनल सेटलमेंट निघाली, त्याचे डॉक्युमेंट दिले. यांना परत आम्ही सांगितलं तुमच्या PFचं तुम्ही जे म्हणताय की जो काय तुमचा प्रॉब्लेम आहे काय असेल त्याच्यात कंपनी तुम्हाला मदत करेल. PF काढायला इतर तुमची ज्या काय मिस्टेक झालेली असेल ते काढण्यासाठी तुम्हाला कंपनी मदत करेल.
XYZ आपल्या गोळीबार मैदानच्या तिथे ऑफिस आहे, तिथे जाऊन ते करताय. दुसरी गोष्ट, यांना लेबर ऑफिसने सांगितलं की जे काय तुमचे क्लेम्स आहेत, जे तुम्ही सांगता प्रत्येक एम्प्लॉयला, समजा मी जरी आहे, मी जरी कुठे फिरलो तर मला काहीतरी प्रूफ द्यायला लागतं की मी एवढं गेलो, पेट्रोलचे बिल असतात किंवा कुठे गेलो, ते जमून करून तुम्हाला एकच मिनिट, नाही कम्प्लीट करा. ओके, प्लीज कम्प्लीट सर, मला प्लीज कम्प्लीट. तुम्हाला सांगतो की ते त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही द्या, त्याचे काही एव्हिडन्स तुम्हाला ते जे काय तुमचे जे क्लेम तुम्ही म्हणताय 30,000 रुपयाची सॅलरी म्हणताय ते त्याचं फुल अँड फायनल सेटलमेंट पण त्यांना आले नाही, चुकीचं आलं ते घरी आले. आता मला सर म्हणतात एकच सेकंड, ट्रॅव्हल एकच ट्रॅव्हल क्लेम तुम्ही प्रेझेंट नाही केलं म्हणतात शेवटच्या 2 महिन्याचं. आता जर हे मला शेवटच्या दिवसापर्यंत म्हणतात ते तुला काढलं नाही, तू कसले एनओसी भरून नाही घेते, एक्झिट इंटरव्ह्यू नाही घेते, शेवटच्या दिवशी म्हणतात ते लॅपटॉप ठेव, चार्जर ठेवा जा. तर मग मी स्वतःहून त्यांना त्रास द्यायला किंवा प्रिक करायला की मला काढा, मी कशाला ट्रॅव्हल क्लेम देईन त्यांना? मला तर माझी नोकरी वाचवायची ना. हे लॉजिकल नाहीये ना, या विषयात लॉजिकल नाहीये ना. मी कशाला त्यांना तुमच्या हातात बिल देईल? आमदार साहेब लॉजिकल नाहीये ना. की ह्याच्यावर सोल्युशन काय? याच्यावर सोल्युशन आता हे HR आहेत, हे आम्ही सगळ्यांनी काल यांनी जेव्हा म्हणजे इंटिमेशन आलं होतं पोलिसांचं, तेव्हाच आम्ही वरती बोललो की हे जे अमाऊंट एवढे जे अमाऊंट जे मागताय ते ऍक्च्युअली बँक देणं लागत नाही. आणि समजा जरी ते विषय असेल तर तो विषय सर इथे डिस्कस केला, इथं खाली कॅपॅसिटीच नाही सर. इथं जे माणूस बसला ना तिथे जाऊन आलो ना साहेब, तिथे जाऊन आलो असं नाही, त्याला सगळं माहिती आहे. बोला. इथं मी जरी बसलो तर माझी पण सॅलरी तेवढी नाही साहेब जेवढी ते मागतात. आणि असं नसतं, म्हणजे जयंत जे सांगताय मी त्याला मान्य करतो की जयंत जे प्रिझम्पशन करताय की माझं प्रत्येक वर्षी 20% 8% आणि सर ते ऍक्च्युली विथ इन्सेंटिव्ह ना. एकच सेकंड, एकच तुम्हीच बोला सर, ते ऍक्च्युली होईल. एक सेकंड, लेट मी कम्प्लीट लास्ट. जर आपण प्रमोशन कॅल्क्युलेट केले त्यात किंवा आपण स्विच मारलं त्यात कॅल्क्युलेट केलं किंवा इन्सेंटिव्ह जर 3 महिन्याला जे मिळतात ते कॅल्क्युलेट केलं तर 1.5 कोटी अमाऊंट होती. मला मी हावरा नाहीये, मला ते नाही पाहिजे, मी सॅलरी मागतोय फक्त माझी इन्क्रीमेंट. ते 1.5 कोटीच्या आसपास जातं. मी ते तसलं काय नाही मागत. मी तुम्हाला आब्रू नुकसान भरपाई 5 कोटी द्या, 10 कोटी द्या, माझे जे मानसिक हनन झालं, मानसिक त्रास झाला ते नाही मागत. मी म्हणतो सॅलरीला जिथं कामाला असतो, कुठेही कामाला असतो, मला जी सॅलरी मिळाली माणूस तिच्या नात्याने तुम्ही एखादा कामावून काढता त्याला दुसरीकडे लागू द्यायचं, सिंपलची गोष्ट आहे ना. मला त्या ऑफर्स होत्या दुसरीकडे लागण्याच्या, तिथे लागू द्यायचं, माझं फीडबॅक पॉझिटिव्ह द्यायचं, माझा विषय संपला होता. हा एक मुद्दा त्याचा आहे. माझा विषय मी पेपरवर दाखवतो आणि 7 जागी मला घेतो म्हणले सरजी, 7 जागी घेतो म्हणले. मी तुम्हाला 4 जागीच दाखवतो, 3 जागी माझ्याकडे पेपरवर नाही. माझ्याकडे जे पेपरवर डॉक्युमेंट आणि कॅन्सल चेक कोण करायला कशाला मागून घेईल? त्याच्या सिस्टम मध्ये अपलोड करायला कुठे कॅन्सल चेक कशाला? म्हणजे सॅलरी अकाउंट काढायसाठी चेक मागतात. माझं सिलेक्शन झालं कॅन्सल, माझं काय झालं, मी कॅन्सल चेक कशाला मागल कोण? आणि मग लास्ट मिनिटला नाही म्हणतो. बोला आता तुम्हीच बोला, माझं बोलणं झालं. ते म्हणते 20%. आम्ही सॉरी बोला. फक्त हात जोडतो असं जर नाही तुम्हीच बोला. तुम्ही म्हणलं 20% पगार कोणालाच भेटत नाही. मी साहेबांचं नाव जसं ऐकलं ना तसं मी लगेच खाली आलो. यापुढे मी नाही बोलत, आता तुम्हीच बोला. मला फक्त ते क्लिअर करायचं. आपली गाडी ट्रॅकवरून हलती ना म्हणून 20% पगारावर कोणालाच भेटत नाही. आमदार काय रिकामे नाहीत तुझ्यासाठी. बोला सर, बोला सर. ते मुंबईवरनं आलेत का तर तू आज आंदोलनाला बसणार? बरोबर. त्यांना आग्रह केला म्हणून ते आले. चलो ठीक आहे. आय एम सॉरी सर. बोला तुम्ही बोला. एक शब्द आता तू बोलू नको. सगळं लक्षात आलं, लक्षात आलं. रिपीटेड तेच सांगू. काय सांगितलं, काय मदत करता येईल ते सांगा फक्त. आम्ही त्यांना एकच सांगितलं, आता आम्ही इकडे ऑर्गनायझेशन पण सांगितलं, आता त्यांनी पण सांगितलं की आपण इथं एवढं यांचं जे काय क्लेम करतात ते खोटे, पण जरी यांना जर पुढे लढायचं असेल यांनी कोर्टात जावं, कोर्टात दावा करावा. 2017 सांगायचं जावं. लॉजिकल नाही सर. त्याला बाहेर नाही असं नाही सर. कोर्टात 2017 बोलायचं का तुझ्यासाठी? बोला तुम्ही. असं लॉजिकल नाही. कोर्टात जाणे म्हणावं सर. मी सामान्य माणूस कंपनीकडे 10 वकील असं कसं काय पाडलं? एक सेकंड घ्या सर. कंपनीकडे 10-15 बँक येते, बँकेकडे 10-15 वकील ठेवलेले असतात करायचं खोटं खरं करायला. बँकेशी एक सामान्य माणूस कसा काय भांडणार? ऑलिम्पिक मध्ये भारताचा 51 किलोचा बॉक्सर क्युबा, उझबेकिस्तान, कझाकस्तान, इराण, USA 95 किलोच्या बॉक्सरशी भांडतो का? लॉजिकल आहे का? मी थेंब आहे, कंपनी समुद्र आहे, कंपनीशी मी कसा काय भांडणार? संपला माझा विषय. मी इथं गप बसलो. आम्ही गप बसलो. बसला, संपला विषय. माझा विषय संपला.
माझं झालं. नाही नाही, बोला बोला. नाही मी नाही बोलू शकत. तू बाहेर थांब. नाही नाही सर, मी आता ह्यापुढे माझ्या तोंडून शब्द निघाला की नाही सॉरी यापुढे चर्चाच पुढे होऊ देत नाही. बोला यापुढे माझ्या तोंडून एक शब्द लक्षात नाही. घ्या, actually तो मी तर कोर्टात बोललो की तुम्ही मी आम्ही समजू शकतो. मी मानसिक परिस्थिती सगळे समजू शकतो, पण आता मी पण तू जरा शांत राहा जरा. नाही मी आता शांत नाही साहेब तुम्ही बोला आता शांत बस म्हणलं सर ते बोलतात कोर्टात जा म्हणतो. कोर्टात आहे, सांगितलं मी गप्प बसलो. कोर्टात कोर्टाने गाईड केले नाही पोलिसांनी गाईड केली. मी प्रोसेस फॉलो केला, कोर्टात नाही गेलो. मी प्रोसेस फॉलो केला. बोलू द्या. नोटीस पाठवलं सगळ्यात पहिले तुम्हाला. हा. झालं माझं मी गप्प बसलो. झालं ना सर, झालं मी गप्प बसलो ना. मी गप्प बसलो. काय बोलायचं तो आता एक शब्द जरी बोलला ना, मी बोल नाही ठीक आहे ना, बोलू दे आता. मी गप्प आता बसलो. आमदार साहेबांना नाही साहेबांना बोलू. साहेब बोलू दे. चला, माझं जे झालं सगळं बोलणं झालं. आता बोलू सर. झालं तुम्ही बोला आता. मी नाही बोलणार. आता याच्यानंतर जर तुम्ही मध्ये बोलले नाही कोर्टात काय बोलला तुम्ही? साहेबांना माझं सगळं बोलणं नाही सर, माझं सगळं झालं. माझं सगळं बोलणं झालं. माझं जेवढं मांडायचं होतं सगळं मांडलं. आता बोला. तर यांना गाईड करण्यात आलं सर. पोलिसांनी पण सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले, सगळे काय रेकॉर्ड घेतले. पोलिसांचे इन्व्हेस्टिगेशन बेसिस ऑन द फॅक्ट्स असतात, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे घेतलेले. त्याच्यानंतर लेबर कोर्टात गेले. लेबर कोर्टाने पण तेच डॉक्युमेंटची मागणी केली की यांचं यांनी जे काही अलिगेशन केलेले किंवा क्लेम केले त्याच्याकडे तुमच्याकडे काय एव्हिडन्स. बँकेने सगळे ते प्रोव्हाइड. ते दोन्ही डिपार्टमेंटनी त्यांना सांगितलं की इथं बँकेची काही चूक नाही आहे, तुम्ही हवं तर तुम्ही कोर्टात प्रोसीड करा. कोर्टाकडनं तुम्हाला काय दावा असेल किंवा हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे त्यांना त्याच वेळेस सांगितलं सर. आता मला सांगा याच्यानंतर मी काय मदत करू शकतो साहेब. मी एक मध्यस्थी एक एम्प्लॉई आहे जिथे जयंतच्या डिपार्टमेंटचा आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त रिप्रेझेंट करतो साहेब. बरं मग तो कुठे डिपार्टमेंट कोण, त्याच्या डिपार्टमेंट कोण पाहतं? याच्या डिपार्टमेंटचे आता इथं कोणीच नाही. सगळं नागपूर आणि बॉम्बेला बसले. लास्ट डेला आपण चहा घेतला बरोबर माझ्या शेवटच्या दिवशी. अरे ते 4 राहू दे तुझ्या बाजूला. मला ओळख 2022 चा तुझा दाखव मला. 2022 ला जे तुमचं अग्रीमेंट झालं ठरवलं होतं ते कॉपी दाखव. नाही त्याच्या आधी हे दाखवतो ना. ऐका ना सर, आता तुम्ही मला डॉक्युमेंट दाखव म्हणताय ना. 2 मिनिटं साहेबांना माहिती नाही ना. ऐका ना, मी तेच सांगतो. हा मग तेच काय चालू तेच सांगतोय ना. थांबा सर 2 मिनिटं थांबा. आपण त्यांना नोटीस पाठवलोय. नोटीसच्या रिप्लाय मध्ये त्यांचे नाईक कंपनी त्यांनी रिप्लाय केला. त्यात सगळं खोटं सांगितलंय त्यांनी. ते म्हणते ते काढण्याचं कारण आहे नॉन परफॉर्मन्स. अरे हा विषय झाला नाही झाला. 2 मिनिटं. जे बनगार्डन पोलीस स्टेशनला झालंय ते दाखव. 2 मिनिटं सुद्धा दाखव. ते पण दाखवतो. सरजी 2 मिनिटं द्या ना. तिथे म्हणते ते काढण्याचं कारण आहे नॉन परफॉर्मन्स. ज्याचं तुम्ही डीलरचं कमिशन क्लिअर करत नाही, ज्याला हाताखाली सर तुम्ही मला कंप्लीट करून द्या. त्याचं नोटीसचा रिप्लाय सांगतोय. ते खोटं बोलले. नोटीसचा रिप्लाय सांगतोय सर. ते म्हणले की काढण्याचं कारण आहे नॉन परफॉर्मन्स. डीलरचं तुम्ही 1,05,000 कमिशन क्लिअर करत नाही, कसं काय परफॉर्मन्स होणार? हाताखाली कर्मचारी देत नाही, कसं काय परफॉर्मन्स होणार? एखाद्याला 6 लाख लोन पाहिजे, त्याला 3 लाख लोन देत आहे, कसं काय परफॉर्मन्स होणार? जो परफॉर्मर आहे तो नोकरी सोडतो, नॉन परफॉर्मर नोकरी सोडत नाही. पीआयपी मध्ये जो माणूस स्वतःहून सोडून चाललाय त्याला कशाला पीआयपी मध्ये घालताय? तो माणूस स्वतःहून सोडून चाललाय, त्याचे पर्सनल रिझन्स आहेत. त्याला पीआयपी मध्ये यासाठी घालताय की तुम्ही तेव्हा दबाव टाकता तुझा परफॉर्मन्स नाही म्हणून तुम्हाला त्याला पीआयपी मध्ये घालायचं. हा पहिला मुद्दा खोटं, टोटल खोटं. दुसरा हे म्हणतात की आम्ही त्यांना मेल कायम टाकत होतो, डीलरचं कमिशन क्लिअर केलं. ते म्हणतात असं काहीच मेल तुम्ही टाकलं नाही, आम्हाला माहिती नाही. बघा सर पेपरवर पेपरवर तुम्हाला जर कव्हर करायचं. हा 2 मिनिटं. मी साहेब मी त्यावर येणार आहे ना सर. 2 मिनिटं या. तुम्ही काय करता? 2 मिनिटं. नाही त्यांचं खोटं रिप्लाय, यांच्या वकिलाचा रिप्लाय हा खोटं या वकिलाचा रिप्लाय. त्यानंतर ते परत म्हणतात एचडीएफसी ऐका ना. नाही एचडीएफसी बँकला मी तिथे येतो ना. एचडीएफसी बँकला चुकीचं. तेच ना. बघा ना हे म्हणतात ना. हे बघा ना. आर क्लायंट CFL ऍट द रिलिव्हंट टाइम CFL ते स्वतः म्हणतात. सर 1 मिनिट ऐका ना. 1 मिनिट ऐकून घ्या सर. सर 1 मिनिट ऐकून तर घ्या. आर क्लायंट हे त्यांचा वकील म्हणतोय. आमचा हळूच बोल. ऐका ना. आवर क्लायंट झालं ना सर. 1 मिनिट ऐकून तर घ्या ना. आर क्लायंट ऍट दॅट टाइम विच वॉज CFL हे त्यांचा पेपरवर बोलतोय ना माणूस. हे ते कंपनी नाही कसं म्हणतात, त्यांचा माणूस स्वतः म्हणतो. मला कंप्लीट तर करू द्या. हे पेपरवर आहे म्हणून तुम्ही दाखवतो. ते म्हणतात आम्ही CFL वेगळी, कॅपिटल फर्स्ट वेगळी आणि हे IDFC बँक वेगळी. हे म्हणतात आमचा क्लायंट जी आता IDFC बँक आहे ती आधी जी CFL होती ऍट दॅट रिलिव्हंट टाइम CFL ते स्वतः मंजूर करते. मॅनेजमेंट आहे, काम करणारे सगळे लोक ते
त्यानंतर HDFC बँकला चुकीचा फीडबॅक नाही दिला, त्यांचे नंबर जे नंबर दिलेले फीडबॅक, जर नंबर मी तुमचा दिला तर तुम्हालाच कॉल येणार, तिसऱ्या माणसाला थोडी येणार, हे चुकीचं. पीएफ मध्ये मदत केली, पीएफ मध्ये नाव चुकवलंय, तुम्हाला जर मला काढायचे तर माझे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही क्लिअर करून घेतले पाहिजे ना, पीएफ मध्ये ना. आणि सॅलरी ड्यूज नाही, सॅलरी ड्यूज तर तुम्हाला दाखवलं ते 30,000 सॅलरी ड्यूज. त्यांचं वकील एक मिनिट चुकीचं 2019 पासून चुकीचं ते म्हणतात. आणि पोलीस स्टेशन मध्ये ते जे म्हणतात ना वर्बली त्यांचे अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये बोलले, बाहेर पार्किंग मध्ये आम्ही निघालेलो तेव्हाही म्हणले आमच्याकडून तुझं नुकसान झालं, तुझं नुकसान भरपाई देतो, सॅलरी देतो, पीएफ देतो, ट्रॅव्हल केलं, हे पेपरवर आहे ना सर. हे त्यांच्या वकिलाचा रिप्लाय आहे. तो थांबत नाही ना पण आता तुम्हीच बोला सर. काय थांबत नाही ना आमदार साहेबांना जाऊ दे का होय रे? आमदार साहेबांना जाऊ दे, नाही सर, आता तुम्ही बघून त्यांना घ्या. प्रचंड काम आहे, हा, बोला, तू बोला. त्यांचा वेळ वाया घालवतो. नाही, नाही, तुला मी एकच यांचं सांगितलं, ऐका, एक मिनिट. एक मिनिट, त्यांचा रिप्लाय चुकीचा आहे, रिप्लाय चुकीचा. हा तुला मी फक्त एकच सांगितलं की भगवान गार्डन पोलीस स्टेशन मध्ये जे ठरलं होतं हा. तो पेपर दोन मिनिटं तू हिस्ट्री दाखवू नको हिस्ट्री मध्ये ते चुकीचं बोलतात, खोटं बोलतात. हिस्ट्री बाजूला ठेव. खोटं बोलतात सुरुवातीपासून. जे विचारलं तेच बोल. एक मिनिट बनगाड्यांचं दाखवतो, ते पण दाखवतो, तेच दाखव. तेच दाखवतो. 2 मिनिटं दुसरं अजिबात नाही. यांचा नाही, यांचा माणूस, यांचे जे ऋषी मिश्रा सर हे म्हणतात जिमी विल हॅव युअर कन्सर्न ऍड्रेस अँड रिप्लाय टू. मग हे का म्हणतात जर काहीच ड्यूज नाही? काय सांगितलं? हा, आम्ही तिकडे चाललो ना, कळालं असं एक एक पेपर आमदारांना मी सांगतो आपापल्या तुमच्या पुढच्या कामाला जा. आणि आम्ही काय हे खेळत बसणार नाही तुझ्याबरोबर. एक एक पेपर काढतोय ना. हो हो, पुढील चौकशीमध्ये 2021च्या चौकशीमध्ये प्राप्त झालेल्या सदरच्या तक्रारीचा अर्ज चौकशीच्या अनुषंगाने अर्जदार व अर्जदार म्हणजे आम्ही गैरअर्जदार नामे महेश गवळी व बख्तियार पेस्तंजी यांनी चौकशी कामे बनगार्डन पोलीस स्टेशन येथे बोलवले असता सदर ठिकाणी झालेल्या चर्चेत यांचा मुलगा नामे जयंत चंद्रकांत बघता पुढील नोकरीसाठी बख्तियार पेस्तंजी महेश गवळी हे सहकार्य करतील, चांगला फीडबॅकही देतील, नोकरीला मदत करतील, हे सगळं त्यांनी लिहून दिले. आणि ड्यूज वगैरे देतो हे त्यांनी वर्बली तिला कबूल केले. मला पांटप्रियर नाही बोलले, पोलीस स्टेशनला बोलले, पोलीस स्टेशन मध्ये बोलले, पांटप्रियर नाही बोलले. अहो नाही, नंतर हे आम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये मिळतं साहेब. नाही सरजी, हे सर आरटीए मध्ये नंतर मिळतो ना कागदपत्र, तेव्हा आम्हाला काय माहिती ते काय साहेब नंतर काय याच्या केसमध्ये डिसिजन 4/4/2022 एकच सेकंड 4/4/2022 हे बनवलेला कागद आहे. 3 मार्च 2022 तिथे समोपचार झाले, नंतर बनवले जातात ना टाईप करून. नंतर काय ते लिहितात आम्हाला काय माहिती, त्या दिवशी आम्हाला बोलले डिसिजन मेकर जे असतील ना, मी आमदार साहेब त्याचे वडील आम्ही त्यांची भेट घेतो. डिसिजन मेकर जे असतील त्याच्याकडे, कारण काय मग हा विषय असा लांबत राहणार. कारण हे एवढं मोठे रकमेचं डिसिजन साहेब, मी 2 गोष्टीचा तो डिसिजन जो घेईल ते सांगा. मला हे देतो की जयंत जसे म्हणतायत की त्यांचं पीएफचं काय असेल ते मी माझ्या HR ला सांगून ते पीएफचं चेक करतो. तिचं जर काही चूक असेल तर मी त्याला ती हेल्प करतो. पीएफचं जे काय असेल नाव चेंज ते तुमच्या लेवलचं ते काम करेल. ते मी समजा असेल तर त्याच्या जयंतला समजा काही डॉक्युमेंट प्रेझेंट करायचं असेल गोळीबार मैदानचं EPF ऑफिसला जाऊन त्यांनी ते करावं, मी त्याला कम्युनिकेट करेन. सायनिंग अथॉरिटी सिग्नेचर लागते. बोला तुम्ही, हे हेड ऑफिसचे HGS म्हणून यांची एजन्सी आहे साहेब, मी कॉन्टॅक्ट मध्ये HGS म्हणून एजन्सी आहे, त्यांच्या थ्रू ते काम होतं, त्यांच्या थ्रू ते काम होतं. सायनिंग अथॉरिटीचे अरे जयंत थोडं बोला साहेब बोला. मॅम मी कागदपत्र आहेत माझ्याकडे म्हणून म्हणतो. तुझे कागदपत्र घेऊन तू बाहेरला जर आम्हाला बोलू दे. बोला 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 बोला. या साहेबांच्या हातात जे ते मदत करतील आणि पुढचा जो विषय ते तुझ्या का नुकसान भरपाईचं बॉम्बेला जाऊन करणार कोणाच्या हातात असेल आम्हाला नुकसान भरपाई सोडून मिळणार आहे बॉम्बेला जाऊन पीएफचं तुम्ही मदत करतो. समजा काय नंबर जर चुकीचा असेल, समजा तिथं जर त्याला काय नाव चुकीचं असेल, नंबर चुकीचा असेल, दिले सर ऑलरेडी दिले, त्यांना दिले हेड ऑफिसला कागदपत्र. थांब जरा दम काढ. ते मी चेक करतो. मी आज पण सकाळी सांगितलं त्यांना की ती आपल्याला हेल्प करू त्यांना. आणि त्यांचं जे काय म्हणणं की त्यांची 30,000 रुपये सॅलरी पेंडिंग येतो आहे ते एकदा चेक करतो. ते जर असेल नसेल तरी मी कळवतो साहेब, बापूसाहेब तुम्हाला, आणि नसेल तरी मी तुम्हाला तसं कळवतो. आणि असेल तर मी HR ला सांगतो की काय पण याचं काय म्हणणे ऐका ना, त्याचं काय म्हणणे आहे की तुम्ही त्याचं नाव खराब केलं मार्केटमध्ये साहेब मला म्हणून त्याला नोकरी नाही लागत असं ते 110% सरांचं बरोबर. 110%, 100 ना 110. त्यामुळे नुकसान त्यामुळे नुकसान भरपाई बोला तुम्ही ऐका ना जरा, नाही तर मग बोलणं सर निष्कर्ष निघणार नाही. नाही निष्कर्ष निघाला. बोल जगताप साहेब तुम्ही सर त्याला घेऊन जा. मी शांत बसतो. आता सर बरोबर म्हणतो थांबत. बोला सर. अरे मी बोलतो पण तू बाहेर थांब. सर मला 8 वर्ष 4 महिने अरे तू जरा 5 मिनिटं मला भेटत देत नाही. मला पहिल्यांदा भेट दिली. जगताप साहेब, रिसेप्शन रूमला जायला. अहो, मी नसतो इथं. बरं, मी मी मुंबईला असतो, मी तुमच्यासाठी आलो जयंत तिथे.
शांत चव्हाण सांभाळा. हो साहेब थांबा ना. आता बोलणार नाही. असं काय करता सामान बोलतो ते ना. बोलून असं काय करता? नाही नाही आता बोलूच देत नाही कुणाला. बोला, बोला. बोलायला गेले चालतंय का तुम्हाला? बोला बोला तो परत मला सांगू नका बोला, आम्हाला बोला. ऐकत नाही, ऐकत नाही. बोला 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 बोला. मी आता नाही. नाही ना तू थांबतच नाही, तू बोल. बरं आता माझ्या तोंडून काहीच नाही निघालं. बोला अरे तू 4 वेळा तेच आता म्हटलं. दहा वेळा अहो, झालं ना त्यांचा साहेब. वेळ वाया घालवतोस नाही, तू. नाही, बोला 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 साहेब बोला बोला. आता त्यांनी काय सांगितलंय की बाबा आम्ही मदत करतो, त्याचा काय पीएफ राहिलंय काय राहिलंय ते करतो आम्ही. पीएफचा काय नंबर चुकीचा असेल किंवा त्याच्यामुळे त्यांचं पीएफ निघत नसेल वो हम लोग हेल्प करेंगे, ठीक है. अभिषेक से एक बार बात कर लेना. इनका कहना है कि इनका 30,000 कुछ सैलरी पेंडिंग है. वो एक बार रिकॉर्ड में चेक करो, अगर पेंडिंग है तो अभिषेक चेक कर लेगा, अकॉर्डिंगली उनको कम्युनिकेट कर देगा. नहीं रहेगा तो भी हमको कम्युनिकेट करें, हम लोग रिस्पेक्टेड सर को हम लोग बता देंगे की सर ऐसा कुछ भी नाही आहे. अगर प्रूफ आणि साहेब कसं असतं, फक्त जरा 2 मिनिटं शांत बसवा. ज्यावेळेस मी कंपनी सोडतो, ठीक आहे, माझं फुल अँड फायनल सेटलमेंट, माझे लोकल कन्व्हिन्स किती राहिलेले आहेत, माझं फोनचं बिल किती राहिलेले आहेत, माझे गाडीचे पैसे किती राहिलेले, हे सगळं लेटर बँक आहे ना एम्प्लॉयला बाय पोस्ट प्रत्येकाला बाय कुरिअर पाठवत नाही. त्यांच्या सगळं- एक मिनिट तुमच्याकडे आलेलं आहे ना बाय हँड देतात. बोला By तुम्ही hand. बोला तुम्ही काय बोलायचं ते बोला. आता मी बोलतच नाही. बोला बाय हँड. मी आधी महिंद्रामध्ये कामाला होतो, मला बाय हँड मिळालं. एरंडवणेला रिजनल ऑफिस आहे. बोला मी बोलतच नाही. बोलू द्या. मी आता लिमिट करायचं म्हणजे अरे जयंत तुझा हो हो काही नाही हो. मी गप्प बसलो ना, डोळे बंद करून गप्प माझं बसलो. आता 17 वर्ष पुढच्या वर्षी मी रिटायर होतोय. मी एवढ्या ठिकाणी कामं केले ऐकत साहेब. नाही ना. ऐकतच नाही ना, तू असंच करतो, बोलूच देत नाही. त्याच्यासाठी आपण आलो तो आपलाच वेळ वाया घालवतोय. कसा मार्ग संजय काढायचा? गांधी तो बोलून घेत नाही ना. सर, काय- तो मध्ये काय pressure बोलतोय? राहतच नाही. जगताप कसा मार्ग काय काढायचा? बोलतोय? तुम्ही त्याला बाहेर जा. कुठं काय कंपनी कुठं काय करणार का, मदत करणार का, हा, तसं मला बी बोलता येतं जरा वर. वरती कोणाशी बोलावं लागेल ते इथं तो जो बाकीचा जो गॅप जो म्हणतोय 8 वर्ष 8.5 वर्ष त्याविषयी कोणाशी चर्चा करते, जो म्हणतोय 27 लाख म्हणजे जे काही फिगर असेल नुकसान भरपाईबद्दल ते नुकसान भरपाई बद्दल कोणाशी त्याला बोलायला त्याचा राजीनामा घेतला नाही आणि पाठवून दिला की तू म्हणजे तुला काढला असं. त्याला काय पाठवलं की बा तुला काढलं म्हणून कंपनीने असं पाठवलं. असं नाही पाठवता येत ना. नाही पाठवलं नाही, पण त्यांच्या जवळ मी काम करतोय. समजा तुम्ही माझे बॉस आहे, मी समजा जयंतचं म्हणणं आहे की परफॉर्मन्स व्यवस्थित करतो, सगळं काय धंदा व्यवस्थित करत होतो, त्यांचा धंदा सगळा परफॉर्मन्सवर चालतो, ठीक आहे. जर जयंत आता तुम्ही मला सांगता त्याच्या हाताखाली लोक नाही, कसं काय चालणार? अहो साहेब, त्यांची पोझिशन अशी आहे की त्यांच्या हाताखाली लोकच नव्हते त्यावेळेस. म्हणजे नव्हते पण नव्हते दिले नाही, तरच धंदा होईल ना. नाही, तसं कसं तसं काय? असतं, DST एकटा असतं. एकटा कसं काय धंदा करणार आहे? अहो, कसं असतं साहेब, खालचे जे मॅनेजमेंट आहे, खाली मॅनेजमेंट ट्रेनी असतात, त्याच्यानंतर टेरिटरी मॅनेजर असतो जो फील्डवर होतो, माणसं कोणाच्या हाताखाली असतात, जो रिजनल मॅनेजर असतो, स्टेट हेड असतो, त्यांच्या हाताखाली माणसं असतात. यांच्या हाताखाली जे असतात ऑफ रोड वगैरे असतात. आता यांच्याकडे जे कुठले चॅनल होते हे मला अजून पण माहित नाही, हे काय सांभाळायचे ते. पण त्याच्या व्यतिरिक्त यांच्या हाताखाली माणसं द्यायला पाहिजे होते की नव्हते हे त्यांच्या बॉसचा प्रश्न आहे. ते त्यांच्या आता कुठलीच ऑर्गनायझेशन व्हर्टिकलच्या म्हणजे जे काय रूल्स असेल त्याच्या बाजूला चालू शकत नाही. समजा इथं माझ्या इथं नवीन माणूस जर जॉईन झाला तर लगेच त्याच्या खाली मी माणसं देऊ शकत नाही जोपर्यंत माझा मागचा माणूस आहे, जोपर्यंत तो एक्सपिरियन्स येऊ शकत नाही, जोपर्यंत लोकांना गाईड करू शकत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता त्यांच्या हाताखाली का माणसं नव्हते हे मला आता तरी मला सांगता नाही येणार. पण परफॉर्मन्स आता ते जे म्हणतात की मग मी त्यावेळेस पेपर टाकले त्याच वेळेस सांगायला पाहिजे की बा समजा तुम्ही मला सांगतो जबरदस्ती राजीनामा दे, तर मी प्रश्न तर करायला पाहतो की तुम्ही राजीनामा करा. थोड्या वेळापूर्वी ते काय बोलले तुमच्याशी, मी स्वतः राजीनामा दिलाय बोलले. नाही मी राजीनामा द्यायला तयार होतो पण मला त्यांनी असं पाठवलं. हो हे त्यांना कधी भेटलं हे मला वाटतं त्यांना यांनी पत्रव्यवहार काहीतरी केलं त्याच्यानंतर त्यांना काहीतरी नाईक अँड नाईक कंपनीने पाठवलेले, ते कामावर असताना नाही पाठवलेले साहेब. यांनी काय रिझाईन दिला असलं तर मग यांनी रिझाईन दिलेलं आहे ना साहेब, सिस्टीम मध्ये दिले. तो कळवलेला पाहिजे ना तुम्ही. काय तुमच्या कंपनीने तो कळवला पाहिजे तुम्ही राजीनामा दिलता. राजीनामा त्यांनी दिलेला आहे ना, दिलेलं आहे ते लेटर पण पोलिसांना साहेब आपण दिलं. फोर्सफुल रेसिग्नेशन. तो विषय बोलतो. जे काय तुम्ही जे म्हणता ना सगळे एव्हिडन्स आपण पोलीस स्टेशनला दिलेले साहेब. त्यांनी राजीनामा सिस्टीम कसं असतं साहेब, कुठल्या बँकेत जर तुम्ही गेले, मला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, तुमच्याकडे खूप अधिकारी येतील, तुम्ही नुसतं कोणा अधिकाऱ्याला जर विचारलं मला राजीनामा द्यायचा आहे, तो सिस्टीम मध्ये फक्त एक बटन आहे, क्लिक करायचं पोर्टलवर जाऊन, ते क्लिक केलं का प्रत्येक डिपार्टमेंटला तो राजीनामा सबमिट होतो. ठीक आहे. त्याचा मेल त्यांना येतो एक
स्वतःला की तुम्ही राजीनामा दिलाय, तुमचा लास्ट वर्किंग डे हा रूल आहे. म्हणजे हे सॉफ्टवेअर हे त्याच्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिलाय. मग त्यांना असं कोणी कसं काय काढू शकेल सर? मला सांगा, फुल अँड फायनल सेटलमेंट कसं जाईल त्यांना राजीनामा जर नसेल दिला तर? तो म्हणतो ना राजीनामा नाही दिला म्हणून. फोर्सफुल रेझिग्नेशन. अहो ते म्हणतं फोर्सफुल, तो म्हणता की माझ्या जोपर्यंत राजीनामा ते सिस्टीमला टाकत नाही तोपर्यंत नाही होत. मे महिन्यामध्ये रेजिग्नेशन मागितले, दिले 10 ऑगस्टला. मला आवड करत होतो, माझे आई वडील वृद्ध, मेल टाकलाय त्यांना. आई वडील वृद्ध, माझे आई वडील वृद्ध, कोणी कामाला घरी, मला काढू नका असं मेल कोणी का टाकेल? जर स्वतःहून सोडून जाईल तो असं मेल का टाकेल? माझे आई वडील वृद्ध आहे, कोणी कोण कामाला नाही, मला प्लीज काढू नका, माझे आई वडील 60+ आहे, असं मेल का टाकेल कोणी? मे महिन्यात मला रेजिग्नेशन मागितलं, जबरदस्ती रोज फोन करायचे मला सकाळी, रिझाईन कर सिस्टम मध्ये टाक, म्हणजे रोज फोन करायचे सकाळी मला. आणि त्याच्यावर काय मार्ग काढणं शक्य आहे का? किंवा मुंबईला आमदार साहेब तिथं असतात, त्यांना त्यांच्या वडिलांना कोणाला कोणाशी बोलायचं, मंत्र्यांना काय आहे, कोणाला आता त्याच्या 8-8.5 वर्ष जो गॅप झालाय त्याला कुठं घेत नाहीये. कुठेही गेलं तर विचारतात तू एवढं वर्ष का काम नाही केलं? त्याला काहीतरी एक सपोर्टिव्ह असं डॉक्युमेंट काय देता येईल आपल्या बाजूने की बाबा ह्या कामासाठी, किंवा तो ऑन ड्युटी होता आणि त्याचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी होता, जेणेकरून त्याचं पण एक जे सिबिल जसं आपण म्हणतो ते एक व्यवस्थित करता येईल, अशा पद्धतीने काय आपल्याकडनं करता येईल का? सर, जो ड्यूज तो मागतोय त्या ड्यूज साठी आम्ही वरती कुठं आमदार साहेब बोलून त्याच्यातनं काहीतरी त्याला मिळून देता येईल का? ड्यू रिस्पेक्ट सर, मी तुम्हाला सांगतो की त्यांचा असा फीडबॅक बँकेच्या लेटरवर किंवा बँकेच्या एकाही कर्मचाऱ्यांनी दिलेला नाहीये. मला एक सांगा सर, मी त्याचं वाईट का करू? म्हणजे बँक वाईट का करेल कोणी एम्प्लॉई? आता त्याचे संबंध त्याच्या बॉसेस बरोबर कसे होते त्यावेळेसच्या, ते आपल्याला माहिती नाही सर. मी स्वतः सांगेल का सर? मी आता समजा, एक मिनिट, गणेश फिरोजी आहे, हे आमचे लिगल बघतात, मला याला काढायचंय, ठीक आहे, मी याला जर काढेल, हा कधी जाईल? याला समोरच्या बँकेत जॉब भेटेल त्यावेळेस. मी समोर मार्केटमध्ये समजा सांगितलं की बाबा याला घेऊ नका, हा माणूस काम नाही करत, याला कोणी घेईल का? माहिती हा माणूस निघेल का? कोण कशाला कोण नुकसान करायला साहेब? जबाबदारी लिगल त्याचा आरोप तोच आहे की माझं तुम्ही रेकॉर्ड खराब केलेले. मी कुठेही गेलो की मला 40 ठिकाणी इंटरव्ह्यू गेलो, मला घेतलंच नाही कोणी. प्रत्येक मी ठिकाणी मागे पण त्यांना आता ह्याच्यावर काय मार्ग असू शकतो? कारण आता- शेवटी त्याचं आयुष्य सिक्युअर झालं ना. अहो, आणि तो मी- इतका म्हणजे त्या हॅरेसमेंटमुळेच त्याची ही अवस्था आहे आज. नाही मी मान्य तुम्ही करतो, मी मान्य करतो त्यांची जी अवस्था आहे जयंत बरोबरची, पण मी काय म्हणतो की साहेब, असं कुठल्या बँकेने त्यांना सांगितलं की तुझा ह्या बँकेने फीडबॅक चुकीचं दिलाय? उगाच बँकेवर अलिगेशन करून काय होत नाही साहेब. मी आता या बँकेत मी जवळपास 14 वर्ष झाले. असं कुठं कळवलंय का? सर, आता तुम्ही म्हणताय मला बाहेर जा, तुम्ही काय चर्चा करताय? मी इथं बसलोय, मला माहिती. बरं, इकडे मी ऐक इथून ना. गेल्यावर मला काय माहिती तुम्ही काय अरे बाबा, मागून फीडबॅक येतात, माझ्या समोर तुम्ही घेतात, मला तोंड म्हणले तुला सिलेक्ट केले, तुला घेतलं. HDFC बँक मध्ये विश्वजित हिलगे, मी ऑन रेकॉर्ड म्हणतोय, विश्वजित हिलगे HR होते, ते म्हटले तुला घेतलंय. AU बँकेमध्ये घेतलं, कात्राला म्हटलं घेतलंय, ऑफर लेटर आहे, घेतलं तोंडावर म्हटलं, पण कसं काय जॉईनिंग नाही देणार? ऑफर लेटर दिल्यावर कसं काय? एखाद्या कॅन्सल चेक का मागून घेतील? एक सेकंड, आता तुम्ही मला बोलू नका म्हटले म्हणून मी गप बसलो तोंडावर. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, मला बायोडेटा घ्या, मला जर तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही साईडला ठेवा, मला म्हणाल कळवतो तुला. माझा कॅन्सल चेक नाही मागणार तुम्ही, माझे बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स नाही मागणार तुम्ही, सिस्टम मध्ये अपलोड नाही करायला होणार डॉक्युमेंट्स, मला रेफरल चेक साठी साहेबाचा अधिकाऱ्याचा नंबर नाही मागणार, मेडिकल क्वेश्चनर भरायला नाही लावणार. एवढी मगजमारी का कराल तुम्ही? एवढी मगजमारी ऑफर लेटर माझं टाईप करणं, देणं, फला डिंका का कराल तुम्ही? तुम्ही त्यांना विचारलं का तुम्ही मला ऑफर लेटर दिल्यानंतर ऐका तुम्हाला सर, काय- तुम्ही इंडस्ट्रीमध्ये 20-25 वर्ष काम करता, ते करतात, तुमची काही- मैत्री आहे, एकत्र काम केलं, मग वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेले, मला काय माहिती तुमचं पर्सनल इक्वेशन काय? मी इथं तुमच्या समोर बसलोय, तर मी सांगतोय आता काय, मला तुम्ही बाहेर जा म्हणत होते, आता मी बाहेर गेलो, तुम्ही काय बोलता सगळे मला काय कळणार आहे? मी इंटरव्ह्यू देताना मला तोंडावर म्हणले तुला घेतलंय, तू चांगला कॅन्डिडेट तुला घेतलंय, आणि मग नंतर कसे नाही म्हणतात ते? त्याचे कागदपत्र कागदपत्र आहेत माझे. कागदपत्र कुठल्या बँकेत तुम्हाला कळलं? आयडीएफसी कसं ते मला, आता मी इथून गेलो, तुम्ही काय बोलता मला कसं काय माहिती? फीडबॅक तुमचा नंतर द्या. मला फक्त व्हेरिफिकेशन साठी नाव नंबर मागितला जातो, नाही व्हेरिफिकेशन साठी नाव नंबर मागितला जातो मला. सिस्टम मध्ये अपलोड कशाला करायला डॉक्युमेंट? लिंक कशाला पाठवतील? एक मिनिट, लिंक कशाला पाठवतील? सिलेक्शन झालं. लिंक कशाला पाठवतील लॉग इन करायला? एवढी मदत का? एवढा प्रोसेस का करतील? ऑफर लेटर कशाला देतील सर? ऑफर लेटर कशाला देतील? डिक्लाइन केलं ना, सांगा. डिक्लाइन केलं मला काय करतील आता जसं ते माझ्याशी बोलताय, बरोबर, जेवढा हक्काने ते सांगितलं त्यांचा हक्क आहे, ठीक आहे, तो किती बोलला तरी मला वाईट वाटत नाही, लहान भावासारखा आहे. पण जेवढ्या हक्काने तो इथे बोलतोय ना, तेवढ्या हक्काने त्याने HDFC सांगायला पाहिजे, तू ऑफर दिली ना, तू का नाही घेत मला? बरं माझं ऐका ना सर, माझं PF सॅलरी पण HDFC ला विचारायचं का?
एक मिनिट सर, माझं पीएफ सॅलरी इतके वर्ष कॉम्प्लिकेट इतके वर्ष करतो 2 मिनिटं थांब ना. इतके वर्ष. आता बोलले 2017 2026 दुसऱ्या दिवशी. एक मिनिट, एक सेकंड. मग त्याचं व्याज असेल द्यावं काय नको मला, मी म्हणतोय सर, लागेल. ऐका ना सर, 2 दिवसात क्लिअर करतात सगळीकडे. माझ्या वडील रिटायर झाले, 2-3 दिवसात त्यांचं पीएफ राहिलेली सॅलरी वगैरे क्लिअर झालं. गव्हर्नमेंटचं नाव मी रिटायर झाला माणूस किंवा सोडून गेला त्याचे 2 ते 3 दिवसात आठवड्याभरात पैसे द्यायला लागतात सगळे क्लिअर. मग इतके वर्ष कसे काय ठेवले? 2017 नोव्हेंबरचे पैसे फेब्रुवारी 2026 अनएथिकल प्रॅक्टिस आहे ना सर, चिटिंग झाली ना माझ्याबरोबर. मी तेच अरे म्हणतो मग ना. आता ते करून घेताय. आता करून घेऊ. मला नुकसान भरपाई नको, मला परत 33 वर्षाचं बनवतील का? लेटेस्ट टेक्नॉलॉजी कोणती त्यांच्याकडे, मला 33 वर्षाचं बनवा. मला 4 नका देऊ. मला माझं बौद्धिक नुकसान झालं ना. 8 वर्षात मला शिकायला किती भेटलं असं? मी इंजिनियर आहे, काम मी बँकेचं करतो. मी 10वीत असताना 12वीत असताना इंजिनिअरिंग करताना MBA करताना मला काय बँकेचं काम पडलं? मला काम आलं, मी मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून जॉईन झालो. हळूहळू रोज शिकलो. माझं बौद्धिक किती नुकसान केलं, माझं पर्सनल लाईफचं नुकसान केलं. माझं लग्न झालं असतं आता, माझी 1-2 मुलं असते, माझे वर्ष परत येणार आहे का? हे जे यांनी खराब केले ते, त्याची नुकसान भरपाई द्यायलाच लागणार त्यांना. आपण त्यांना 5 कोटी 10 कोटी आबरू नुकसान भरपाई मागतोय का? माझ्या सॅलरी प्रमाणे तेच सांगितलं तुम्ही कोर्टातून कोर्टात. मग तेव्हा सांगायचं ना 2017 जेव्हा तुम्ही कागदपत्र भरून घेतले, मी मागितले नाही, कारण तुम्ही म्हणलं तुला काढलं नाही म्हणलं. मी कशाला त्यांना पिणं मारू की बाबा तुम्ही काढलं नाही तर मी कशाला पिणं मारू त्यांना? असा मार्ग नाही निघणार. झालं. बरं, आता नुकसान भरपाईसाठी कोणाकडे जायला लागेल? बॉम्बेला कोणाकडे जायला? बॉम्बेचं तुम्हाला तिथे बॉम्बेला यांच्या हातात नाही त्या. तेच लिंक पाठवतील आपल्याला, तर भेटेल ना डायरेक्ट. नुकसान भरपाईची मागणी केली आहे. बस सर एक्स एम्प्लॉइज पहले मागे बस, एक मिनिट. मैं भी अभी नया ज्वाइन किया कैपिटल फर्स्ट का प्रोसेस अलग था, आईडीएफसी फर्स्ट का अलग है, लेकिन एक्स एम्प्लॉय का कोई भी क्वेरी कंसर्न रहता है तो हमारा एक डेडिकेटेड ईमेल आईडी है exit@idfcfirstbank.com. डॉक्यूमेंट पर्सपेक्टिव वहां पे वो लिख सकते हैं. प्लस ये जो मेरे पूरा सिचुएशन सुना और अभी जितना मुझे समझ में आया, इन्होंने खुद से रेजिग्नेशन डाला था जिसके लिए उनको एक्सपीरियंस लेटर भी गया है. अगर किसी को बैंक निकालता है तो उनको लेटर भी नहीं देती है ऑर्गेनाइजेशन. दूसरी चीज, वेरिफिकेशन जब ऑर्गेनाइजेशन करती है, एक किसी का थर्ड पार्टी का जैसे कहीं ज्वाइन कर रहा है कोई कैंडिडेट, उनका वेरिफिकेशन अपने पास आया तो कंपनी में सिर्फ अपना एक HR वेरिफिकेशन करके ईमेल आईडी डेडिकेटेड टीम होता है, वो वेरीफाई करती है. अब थर्ड पर्सन ने इनके बारे में कहाँ बोला क्या बोला उसका अंडरस्टैंडिंग हम में से किसी को नहीं होता है. ये तीसरी चीज. चौथी चीज, PF वाला जो क्वेरी इन्होंने रेज किया था, जो मेरे सीनियर से भी मुझे पता चला, प्रीवियसली जब भी इन्होंने रेज किया था इनको PF का भी गाइड किया गया था कि क्या करना है. अभी भी इनका PF का जो नेम का इशू है ना, मेरे साथ भी हुआ था, मुझे मालूम है. तो इसके लिए EPFO ऑफिस में जाके जॉइंट डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करना पड़ता है और वहां से फिर ये प्रोसेस होता है. वो इंडिविजुअल को करना पड़ता है. तुम्हाला याच्यात हेल्प करायची तुमची एक मिनिट, तुम्हाला स्वतःच ऐकायचं. मी आता साहेबांना मान देतोय, फक्त तुमच्याशी बोलतोय. बोला. तुम्हाला जर हे PFचा जर इश्यू एक मिनिट एचजीएस ला कॉन्टॅक्ट करा. हे बघा मी बोलत नाही साहेब, आता त्याच्या व्यतिरिक्त तुमचं त्याच्यानंतर झाल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलता नाही ते साहेब. जाऊ दे का आपल्याला? झालं, बोला तुम्ही, मी तर नाही बोलत. अहो प्रत्येक वेळेस तुम्ही असं म्हणता. बोला होऊन द्या. मी त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, समजा जरी काय आमच्या बाजूने काही त्रुटी असेल साहेब, तर मी यांना हेल्प करायला तयार आहे PF मध्ये. ठीक, त्यांचं काही सॅलरीचं ते म्हणताय की बॅकलॉग असेल, तर मी यांना सांगितलंय, तुमच्या समोर सांगितलंय, ते चेक करतील. असेल नसेल मी पर्सनली तुम्हाला कळवेन. चालेल ना, तुम्ही कळवा. 2 दिवस घ्या. तुमच्या लेवलला जे आहे ते करा. मी हे बघा, आपण तुम्ही मुंबईचं म्हटलं ते मेल करणार, तर मेल पेक्षा पर्सनली समक्ष कुणाला भेटणं शक्य आहे. एक्स एम्प्लॉइज का आपने जो बताया, एक्स एम्प्लॉय का एम्प्लॉय करते हैं, मैं वो आपको बोल रहा हूँ. अगर कोई एक्स एम्प्लॉय को एग्जिट रिलेटेड क्वेरी रहता है, मैं आपको प्रोसेस बताऊं. ये पर उसके लिए किसको मिलना पड़ेगा? अगर वो उसका डिमांड है, ऐसे टीम में हमारे डेडिकेटेड डिपार्टमेंट है, वो यही आईडी पे मेल करते हैं, अकॉर्डिंगली वो रिस्पांस देते हैं. 1-to-1 नहीं मिल सकता. नहीं, क्योंकि डेडिकेटेड और ये पैन इंडिया को हैंडल करते हैं, तो उनको लिखना पड़ता है. तो ये प्रोसेस पर्सनली. और ये सर कैपिटल पैसे गव्हर्नमेंट कडेच येते का बँकेकडे नसतात. मुझे भी नहीं पता. ते पैसे गव्हर्नमेंटच्याच खात्यात असतात. UN नंबर असतो. UN नंबर असतो. मला वाटतं UN नंबर चुकल्याचा असेल, काय असेल ते माहित नाहीये. नाव चुकलं होते. HR 13-14 महिन्यात करेक्ट करू शकत होते. HRचं काम नसतं, ते तुमचे पैसे असतात. मला तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात, तुम्ही जेव्हा तुमचा नंबर द्या, मी कम्युनिट करतो आमदाराच्या वतीनं. त्याच्या ते PFचं आणि ते बॅकलॉग जे आहे ते तुम्ही नुकसान एवढं करून द्या. नुकसान भरपाईचा आपण भरपाईचा विषय साहेबांपर्यंत नाहीये. जगताप साहेब ते यांच्या हातात नाहीये. कोणाला भेटायचं ते सांगा. कोणाला भेटायचं ते सांगा.
ते मी आहे ना. तुम्ही नाव तर द्या कोणाला अरे मला भेटायचं. माहित नाही, मला हे विचारावं असं असेल, लागेल. तुम्ही सिस्टम मध्ये आहे ना. अरे तू गप न जरा तू गप न जरा मी साहेबांशी कम्युनिकेट करतो ना. तो आमदारांचा मौल्यवान वेळ घालवलेला आहे. तुला कळलं नुकसान नाही. भरपाईबद्दल होता विषय बस बाकी सगळं जाऊ द्या, टप्पा असेल. नुकसान भरपाई मी सेव्ह करतो. हर्षद जाधव सेव्ह करा. एक मिनिट, मला तुमचा नंबर Use करून देतो. काय आमदारांचा वेळ अशा कामासाठी घेणं योग्य म्हणून नाही. सांगतो मी म्हणजे मी जेवढी शक्यता जेवढी माझ्याकडनं मदत होईल ना, मी आता इथे लोकल लेवलला मी तुमच्या तुम्हाला लेवलला जे ते आहे तेवढं तुम्ही पॉझिटिव्हली करून घ्या. तो जर म्हणत असेल मला हे 80 लाख आणि 1 लाख ते माझ्या हातात ते आपण वेगळ्या पद्धतीने करू. तुम्हाला गप जरा. हा जाऊ कॉन्टॅक्ट करून सांगा. नाही मला तुमचा नंबर सांगा. 755 रेंज नाही आहे. 755 8395 395 666. 666. हर्षद जाधव सेव्ह करा. याविषयी मी कम्युनिकेट करतो, नंतर बोलतो तुमच्याशी. मी बोलतो आता. आमदारांचा नको वेळ घ्यायला. हर्षद जाधव ना. हो. पण तुम्ही स्वतः लक्ष देऊन करा तेवढं. साहेब नुकसान भरपाई सर, जो प्रोसेस के हिसाब से साहेब नुकसान भरपाईचं आम्ही Possible तुम्हाला आहे. आता बरोबर नाही, सांगा. कोणाला इथं- भेटायचं ते सांगा. आम्हाला reception वरून हाकलून देतात. इथं लोक रिसेप्शन म्हणून आम्हाला हाकलून देतात. कोणाला भेटायचं ते तर सांगा. कोणाला भेटायचं आम्ही- तुम्ही नका करू. तुमच्या सिस्टम मध्ये कोणाला भेटायचं ते तर सांगा. कोणाला भेटायचं ते सांगा. सहज आतील किंवा आणखी त्यांना बोलून त्यांच्या हातात द्यायला पाहिजे. हे तुम्ही आप जो बता रहे हैं ना हमारा कि मेल पे कम्युनिकेट करना, तो हमारे जैसे लोगों को मेल पे कम्युनिकेट करना प्रैक्टिकली पॉसिबल नहीं. तो बम्बई में जाके वो कंसर्न डिपार्टमेंट जो है सर जो इस सिलसिले में हमको कोऑपरेट कर सकता है, गाइड कर सकता है, हम पर्सनली जाके उनसे मिलके बात करेंगे. वो ज्यादा इफेक्टिव रहेगा. सर मेल मैं में आपको प्रोसेस के हिसाब से ही गाइड कर सकता हूँ. अनफॉर्चुनेटली वो एम्प्लॉय रह चुके हैं, वो मेल डाल सकते हैं. नहीं, उनके वो पास मेल उनके डालेंगे. employee- उनका जो क्वेरी है वो क्लियरली लिख सकते हैं. नहीं, कैसे है वो? क्या उन्होंने आज तक के उधर लिखा? 2022 से ए थाम रे, वो उसका क्वेरी डालेगा. बट जैसा अभी हम बैठ के बात करें वन टू वन, वो बात अगर वहां हो पाए वो ज्यादा इफेक्टिव रहेगा, ऐसा मुझे ऐसा लगता है. फिलहाल अभी तो मैं भी नहीं बता पाऊंगा because तसं काही मैं खुद करता नया येतं हूँ. बघा ना तुम्ही. मेरे को खुद ज्वाइन किया हुए कुछ ही समय हुआ. मेरे को भी नहीं पता एक्झॅक्टली वहाँ पे कौन है क्या है. कोणाला भेटणं शक्य नाही. सगळं असतं. मी तुम्हाला सांगू माणुसकी खात्याने ही बँक एवढी सुंदर बँक आहे. जर या बँक कधीच कोणाचे पैसे ठेवत नाही. तसं असतं तर एवढी करण्याची गरजच नव्हती. तसं जर याचे पैसे असते जमले असते ना तर बँकेने स्वतःच दिले असते साहेब. लेबर कमिशनर ऑफिसला तारखेला यायला काय त्रास आहे? सिस्टम मध्ये दाखवा. तुम्हाला माहिती बँक स्टेटमेंट मध्ये दाखवा तुम्ही दिले. सर, एक मिनिट थांबा. आपण 1801 मध्ये थोडी राहतो, 1901 मध्ये. बँक स्टेटमेंट मध्ये दाखवा मला दिले. माझा विषय संपला. मी काय तोंड घेऊन पोलीस चौकीत जाणार? काय तोंड घेऊन लेबर कमिशनर ऑफिसला? काय- बँक स्टेटमेंट दाखवा ना. तुम्ही दिले ना पैसे, दाखवा बँक स्टेटमेंट. ते नाही रे बाबा. अहो सर, हे म्हणते माझे काहीच ड्यूज नाही असं त्यांनी रिप्लाय केले लेबर कमिशनर ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला. काहीच ड्यू नाही तर बँक अहो. स्टेटमेंट मध्ये दाखवा. आपण 1801 किंवा 1701 मध्ये थोडे राहतो. बँक स्टेटमेंट दाखवा. संपला विषय. अरे वेगळा विषय बोलतो. आता तुला नुकसान भरपाईचं हा, बाकी बोला. मग ते नाव सांगा कोणाला भेटायचं. बाकी सगळं clear. नुकसान भरपाई. लेबर कोर्ट वगैरे सगळं पोलीस सगळं गव्हर्नमेंट ऑथॉरिटी त्यांनी काहीतरी शहानिशा केली असेल त्याच्यानंतर यांना सांगितलंय. त्याच्या व्यतिरिक्त पण आपण इथं बसून चर्चा करतोय तरी मी यांना मदत करायला तयार आहे 2 गोष्टीमध्ये. यांची काही समजा बॅक म्हणजे जी काय सॅलरी असेल राहिली असेल तर मी तुम्हाला कळवतो. जाधव साहेब तुम्हाला कळवतो. आणि त्यांचं PF जे आहे त्याच्यात मी त्यांना मदत करतो. फक्त त्यांना तिथे जाऊन कोऑपरेट करायला ते लागेल. मी करून देतो. बरं नुकसान भरपाई. नुकसान कोणाला भरपाई. भेटायचं? अरे, ऐका ना. हो, साहेब, एक मिनिट. कोणाला भेटायचं ते सांगा. मी सकाळी उठून जातो तिथं सर रिसेप्शनला. ते म्हणतात अपॉइंटमेंट घेऊन या. आम्ही भेटायचं कोणाला ते तर सांगा. हे सिस्टम मध्ये ना आम्ही नाही. मग म्हणतात हा माणूस सोडून गेला, तो माणूस सोडून गेला. एक बोललो. कोणाला भेटायचं सांगा. हो, थांबा ना. ते बोलतात ना. हा, सांगा की कोणाला भेटायचं. अरे ते माहिती घेऊन सांगतील कुणाशी आम्ही- संबंधित अधिकाऱ्याचं नाही, नाव आता नंबर सर समोर देतील. येतं, नाव तर सांगू शकता ना. मी सरांचा नाव तर सांगू नंबर शकतो ना. सरांचा नंबर मी सरांना कळवतो. नाव पण नाही नाही सांगू. नाही, आता ह्याला मी मध्ये काय ठेवलंय हा, हा. कारण मी असणार अधिवेशन मध्ये. बरोबर. आणि मला यांचा कोणाचा फोन जरी आला नाही ते घेता लागणार आला नाही. तर मी काय बघणार ना. म्हणून तिथं याला- जामर पण असतो त्यामुळे. पण नंबर द्या बॉम्बेला. बॉम्बेला नुकसान भरपाई. ते देतील मला नाव नंबर. कोणाला भेटायचं? अहो, मी माझा नंबर दिलाय. नुकसान भरपाईचं मी माझ्या तुमच्या आयुष्यात आधी पहिला- कळायचं नाही. तुम्ही नाही, दिलेला नाही, बोलला, नाही, नाव सांगा नाही, कोणाला नाही, भेटायचं. कळालं, मला दिलेला विचारायला बोलला. लागलं, काय हे चर्चा साहेब, होतोय. तुम्ही ऐका ना. साहेबांचं म्हणणं जे ऐका ते नुकसान भरपाईचं त्यांच्या हातात नाही. नाहीये. ते मुंबईला जे कोणी व्यक्ती संबंधित असेल त्याचं नाव नंबर ते घेतील, आपल्याला देतील. आमदार साहेब तुम्ही मी आपण तिथं डन, भेटू. डन, डन. ओके डन, डन. आता ह्यांच्या हातात जे ते भरपाईचं म्हणजे करतील. कोण असेल याच्यामधून कोण जो रिप्रेझेंटेटिव्ह कोणी असेल हा. त्यांच्याशी तुम्ही कोणी बोलू शकता की काय म्हणजे मी त्यांना विचारतो. हो, तसं- हा, जाधव साहेब तुम्हाला कळवतो. येस येस येस. आणि मी तुमच्यासमोर 2 गोष्टी फक्त कमिट केलेल्या आहेत. हा, ते तुमच्या परत हातात त्यांनी आहे. माझ्याकडे दुसऱ्या Yes, गोष्टीसाठी यायला नाही या, पाहिजे. याबद्दल. PF Yes. आणि सॅलरी जर असेल पेंडिंग येस. पेंडिंग असेल तरी मी तुम्हाला कळवणार, नसेल तरी मी तुम्हाला कळवणार. नुकसान भरपाईचं दाखला ठीक आहे. कळवतं. बस. ते आपण ओके, नुकसान भरपाई भेटू मुंबईला बॉम्बेला. होऊ, त्यांच्या हातात नाही. त्यांना त्रास नको द्यायला त्यांच्या. चलो. आता एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जे आलेले आहेत आता बोलायला तुम्ही मेडिएटर म्हणून आलाय.
तुमचे सिनियर कोण आहे? मी मीडिएटर नाही सर, मी System मध्ये ते 2000 इथे एक सिनियर ऑफिसर बँकेचा रिटायरला आहेत पुढल्या मी वर्षी. पुढच्या वर्षी रिटायर होतो. म्हणजे मला फक्त सांगितलंय, मी हेल्प करायला बसलोय. इथे सगळे सिनियर आहे. आता छोटे जे लोक आहेत ते सगळे नवीन आहेत, त्याच्यामुळे नाही, त्यांच्या आता हे नवीन आहे त्यामुळे ते तरी त्यांना काय माहितीच नाही. सांगणार अरे पण साहेब नाही. तुम्ही शेवटच्या दिवशी माझ्याबरोबर होता. लॅपटॉप अहो, चार्जर कुठं ठेवता नाही असं म्हटलं send off त्यांना असतो काय का? म्हणून साहेब. लॅपटॉप ठेव चार्जर ठेवचा असं सेंड ऑफ असतो का कोणाचा? आजपर्यंत मी कधी बघितलं नाही. हे पाहिलं तुम्ही म्हणता खूप सुंदर बँक आहे. लॅपटॉप ठेव चार्जर ठेवचा असं कोणाला असतं का सांगा? मी आमदारांशी जय महाराष्ट्र सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी IDFC बँक बन गार्डन या शाखेजवळ आहोत आणि माझ्यासोबत आंदोलन करते जयंत जगताप हे आहेत. जयंत चंद्रकांत जगताप हे या ठिकाणी आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. आज 12 मार्च आहे आणि या ठिकाणी आंदोलनात बसलेले असताना ते IDFC बँक या बँकेमध्ये नोकरी आणि नोकरी असताना त्यांची जी नोकरी आहे ती नोकरी या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका काय प्रकार आहे आणि त्यांची काय मागणी आहे. नमस्कार, मी जयंत चंद्रकांत जगताप. 22 सप्टेंबर 2016 पासून 8 नोव्हेंबर 2017 पर्यंत मी जी आता IDFC फर्स्ट बँकेची आधी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड होती तिथे कामाला होतो. तिथे कामाला असल्यापासूनच मला त्रास देण्यात आला. मला सुरुवातीला वर्षभर मेडिक्लेम देण्यात नाही आलं. ऑफर लेटर मध्ये मेडिक्लेमचे 13,160 रुपये घेण्यात आले, जे माझ्या CTCचा भाग आहे, पण मला मेडिक्लेम देण्यात नाही आलं. मी वारंवार मेल टाकली त्यांना, पण मेडिक्लेम काय देण्यात नाही आलं. आणि त्या व्यतिरिक्त मला परफॉर्मन्स करतानाही खूप त्रास देण्यात आला. तिथे माझ्या हाताखाली कर्मचारी देण्यात नाही आले. माझ्या हाताखाली 5 मोरांची टीम पाहिजे. सुरुवातीला काही मुलं कामाला होती, पण त्यांचे टार्गेट होत नसल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं आणि मलाही प्रेशराईज करण्यात आलं की नोकरी सोडून इथून जा म्हणून. मला मे 2017 पासून हे प्रेशराईज करत होते की नोकरी सोडा. मे 2017 पासून, पण मी त्यांना कन्व्हिन्स करत होतो, मी दुसरीकडे नोकरी शोधत होतो. मी त्यांना सांगत होतो की प्लीज मला दुसरीकडे लागू द्या, मी नोकरी सोडतो. त्यांनी भरपूर मला रोज सकाळी फोन करायचे आणि म्हणायचे नोकरी सोड, नोकरी सोड. यांच्या दबावाखाली फोर्सफुल रेसिग्नेशन यांनी माझ्याकडून घेतलं 10 ऑगस्ट 2017ला. आणि माझ्याकडे दुसरी नोकरी नसतानाही मला ही नोकरी सोडावी लागली. तिथे कामाला असताना माझ्याकडून कसलंही एक्झिट किट वगैरे भरून नाही घेण्यात आला. माझे PFचे कागदपत्र भरून घेण्यात आले नाही. माझ्याकडून कसलेही फुल अँड फायनल सेटलमेंटचे कागदपत्र भरून घेण्यात आले नाही. कुठल्याही डिपार्टमेंटची NOCs घेण्यात आली नाही. कुठलेही एक्झिट इंटरव्ह्यू घेण्यात आले नाही. हे पूर्ण अनएथिकल आणि अनप्रोफेशनल बिहेवियर होतं IDFC फर्स्ट बँकचं. आणि जाताना शेवटच्या दिवशी मला म्हटलं लॅपटॉप ठेव, चार्जर ठेव आणि जा. असं कोणाचं सेंड ऑफ असतं का? मी म्हटलं सेंड ऑफचं मी मेल टाकतो. माझा शेवटचा दिवस मी मेल टाकू का माझ्या लास्ट डेचा? तर ते नाही करण्यात आलं. कसलं एक्झिट इंटरव्ह्यू नाही घेण्यात आलं. हे टोटल अनएथिकल अनप्रोफेशनल बिहेवियर होतं त्यांच्याकडून. मी वाट बघितली की माझ्या सेंड ऑफ, आणि त्या तिथे कामाला असतानाच 7 नोव्हेंबरला 8 नोव्हेंबर माझा लास्ट डेट होता. मला कोणी सांगत नव्हतं की सोडायचं की राहणार मी कंपनीमध्ये. तर 7 नोव्हेंबरला मी त्यांना मेल टाकलाय की बाबा जर तुम्ही मला ठेवणार नाही तर माझं एक्झिट फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घ्या, माझा मेल वगैरे घ्या. ते एक्झिटचे वगैरे काहीच फॉर्मॅलिटीज माझ्याकडून कम्प्लीट करून घेण्यात आले नाही त्यांच्याकडून. ते काय त्यांनी काम केलं हे टोटली समजायच्या बाहेर आहे. मी 2-3 महिने वाट बघितली. मग नंतर त्यांना मी फोन करायला लागलो की बाबा माझं काय करताय, मला ठेवताय का, मला काढणार आहे कंपनीतून. मग 3 जानेवारी 2018 रोजी मला त्यांनी 3 जानेवारी 2018 रोजी त्यांनी डायरेक्टली मला फुल अँड फायनलचं डॉक्युमेंट्स मला मेलद्वारे पाठवले. फुल अँड फायनल सेटलमेंट ही मला समोरासमोर बसून त्यांनी केली पाहिजे. मला विचारलं पाहिजे ही तुझी सॅलरी बनती, तुझी सॅलरी आहे का, आणि माझ्याकडून एक त्यांची कॉपी घ्यायला पाहिजे, अटेस्टेड कॉपी त्यांची घ्यायला पाहिजे की बाबा हे मी ऍग्री करतो की माझी फायनल सॅलरी, फुल अँड फायनल सॅलरी. तसं काही घेण्यात नाही आलं. माझ्याकडून फुल अँड फायनल सेटलमेंट मला मेलद्वारे कुरिअरद्वारे कळवण्यात आलं. तिथे मी विचारपूस केली असताना मला म्हटलेलं तुला काढलं नाही. आणि मग फुल अँड फायनल सेटलमेंट कुरिअरद्वारे कशी करण्यात आली. काही दिवस वाट बघितल्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांचा मला फोन आला, डिसेंबर 2018 मध्ये, की बाबा तुम्ही या, तुम्हाला परत कामावर घेतो. अधिकारी होते बख्तियार पेशटनजी, त्यांनी ऑफिसला बोलून घेतलं. तेव्हा सिटी पॉइंटला त्यांचं ऑफिस होतं. त्यांनी म्हणले तुला परत घेतो, पण काय परत ऑफिसला गेल्यानंतर म्हणले आता नाही घेणार. मी त्यांना मग 28 फेब्रुवारी 2019ला माझं एक रिक्वेस्ट दिली. त्यामध्ये मी सांगितलं माझे फुल अँड फायनल सेटलमेंट तुम्ही नीट केली नाहीये, माझी सॅलरी तुमच्याकडे पेंडिंग आहे, माझे PF तुमच्याकडे पेंडिंग आहे आणि 2 महिन्याचे ट्रॅव्हल क्लेम तुमच्याकडे पेंडिंग आहे. ते आज तर काही देण्यात आले नाहीत. तेव्हा एक रिक्वेस्ट त्यांना दिली. तेव्हा त्यांनी म्हटले हे तुझे डॉक्युमेंट्स आहे, अशीचे अशी घेतो आणि मी हेड ऑफिसला कुरिअर करतो आणि तुझे ड्यूज तुला देण्यात येईल.
पण आज तगायत ते देण्यात आले नाही. 2024 12 मार्च 2024 ला आपण इथे बसलो, आज तगायत देण्यात आले नाही. आम्ही काही दिवस वाट बघितली. त्यानंतर एप्रिल 2019 ला आम्ही ताडीवाला रोड पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली या संदर्भात आणि 10 मे 2019 ला या व्यतिरिक्त यासाठी एक FIR दर्ज करण्यात आली ताडीवाला रोड पोलीस स्टेशनला आणि त्यावरही काही कारवाई झाली नाही. माझ्या वडिलांनी सिनियर सिटीजन म्हणून ऑगस्ट 2021 ला परत एकदा कंप्लेंट केली पुणे पोलीस आयुक्तांना आणि 3 मार्च 2022 ला आमच्या चमोपचार घडवून झाला. अक्षय गोराड तिथे अधिकारी होते बनगार्डन पोलीस स्टेशनला. अक्षय गोराड ते अधिकारी आहेत, त्यांच्या समोर त्यांनी कबूल केलं तुझं नुकसान भरपाई देतो, ज्या कालासाठी तुला घरी बसवण्यात आलं, तुझं PF देतो, सॅलरी देतो, जे काही तुझे ड्यूज आहेत ते ट्रॅव्हल क्लेम सगळं क्लिअर करतो. आणि तेही आज तक ते बोलले पण आज तक काही देण्यात आलं नाही. वारंवार त्यांच्या हेड ऑफिसला जातो या संदर्भात. 4 वेळा त्यांच्या हेड ऑफिसला जाऊन आलो, पुण्याच्या ऑफिसला 9 वेळा जाऊन आलो. तिथे कोणी भेटी देत नाही आम्हाला. रिसेप्शनला बसून आम्ही हेड ऑफिसून परत घरी येतो. ते म्हणतात अपॉइंटमेंट घेऊन या. मी तिथला एक्स एम्प्लॉई आहे, असं कसं माझ्याशी ट्रीटमेंट होते की मला तिथे भेटी कोणी देत नाही. वारंवार तिथे जाऊन सुद्धा जर आम्हाला कोणी भेट दिली नाही तर आम्ही परत एकदा पोलीस कंप्लेंट केली आहे. डिसेंबर 2024 ला माझ्या वडिलांनी सिनियर सिटीजन म्हणून कंप्लेंट केली आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2025 ला मी कंप्लेंट केली आहे आणि त्यानंतर परत जुलै 2025 ला मी परत कंप्लेंट केली आहे. त्यांना मुद्दे कळवले पोलिसांना की बाबा या मुद्द्यांकडे तुम्ही तुमच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले आणि प्रॉपर कारवाई यांच्या विरुद्ध होणार. त्यामुळे 420 कलम यांच्यावर लागू होतो, जे आता 318 मला वाटतं भारतीय न्याय संहिताप्रमाणे 318चा कलम त्यांच्यावर लागू होतो. आधी 420 होतं. मी लागल्यापासून मला काढसपर्यंत माझ्याबरोबर चिटिंग करण्यात आली. तर आज समोपचार घडवण्यासाठी बापूसाहेब पठारे इथे आले, आदरणीय आपले इथे आमदार भेट देण्यासाठी आले. त्यांच्या समोर त्यांनी कबूल केले. इथे त्यांच्याकडे अथॉरिटीजकडे जे त्यांच्याकडे पॉवर आहे त्याप्रमाणे माझी सॅलरी, PF आणि ट्रॅव्हल क्लेम ते देतील इथल्या इथं आणि हेड ऑफिसला कळवतील. जे 8 वर्ष 4 महिने मला घरी बसावे लागले त्यासाठी मला नुकसान भरपाई देतील. तर मी आशा करतो आपले जे आमदार आहेत त्यांचं म्हणणं तरी त्यांनी ऐकून घेतलं असेल आणि त्यांच्या म्हणण्याला ऐकून तरी 8 वर्ष 4 महिने जे त्यांच्यामुळे मला घरी बसावे लागले त्यासाठी मला नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई मी त्यांना माझी आबरू नुकसान भरपाई नाही मागते की मला 5 कोटी द्या, 10 कोटी द्या किंवा त्यांना मला जे मानसिक छळ झाला त्याची नुकसान भरपाई नाही मागते. मी नुकसान भरपाई त्यांना मागतोय की मी तिथे किंवा दुसरीकडे कुठे कामाला असतो जी मला सॅलरी असती आणि प्रॉपर इन्क्रिमेंट मिळाली असती दरवर्षी त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून माझे 87,525 रुपये होतात ते त्यांनी मला दिले पाहिजे. जे मी त्यांना लॉजिकल अमाऊंट मागतोय. मी हावरेटपणा करून त्यांना म्हणत नाही की 1.5 कोटी द्या, 2 कोटी द्या. 1.5 कोटी माझे लॉजिकली बनतात का मी तुम्हाला सांगतो. दर 3 महिन्याला मला इन्सेंटिव्ह मिळाला असतं 30,000 रुपये, त्याचे 10 लाख रुपये होतात 8 वर्ष 4 महिन्याचे. त्या व्यतिरिक्त मी 8 वर्ष सर्व्हिस केली असते, 8 वर्ष 4 महिने. तर माझ्याबरोबर जे कलिग्स आहेत ते आता व्हाईस प्रेसिडेंट झालेत. ते टेरिटरी मॅनेजर होते, टेरिटरी मॅनेजर ते स्टेट हेड झाले, रिजनल हेड झाले, आता व्हाईस प्रेसिडेंट आहेत. भरपूर प्रमोशन झाले लोकांचे आणि माझंही झालं असतं त्याप्रमाणे. तर दर प्रमोशनला तुम्हाला 20 ते 25% पगार वाढ होती. आपण जर स्विच करतो एक कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जातो तशा 3 ते 4 स्विच झाल्या असतात. स्विच जर आपण कंपनी करतो तर 25 ते 30% पगार वाढ होती. तसं जर मी विचार केला तर माझी जवळपास 1.5 कोटीचं नुकसान भरपाई मी मागायला पाहिजे. आबरू नुकसान भरपाई जर मागितली तर मी 5-10 कोटीची नुकसान भरपाई मागितली पाहिजे. पण ते अनएथिकल मी ते मागत नाही. मी माझी जी सॅलरी असते मी तिथे कामाला असतो, जे अनएथिकल प्रमाणे त्यांनी मला काढून टाकले ती सॅलरी माझी जी बनती ती मागतोय मी. 8% सॅलरी हाईक प्रमाणे जी माझी बनती, जी नैतिकतेने त्यांनी मला द्यावी. पण आता चर्चेमध्ये असं दिसलं की तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला म्हणून स्वतःहून राजीनामा दिला नाही सर. हे फोर्सफुल रेझिग्नेशन होतं. मला रोज सकाळी त्यांच्याकडून फोन यायचे. मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत, मे 2017 ते जुलै 2017 रोज मला ते सकाळी फोन करायचे, रिझाईन कर. याचे माझ्याकडे प्रूफ आहे. मी दुसऱ्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू द्यायला चालू केले, तिथेही ते सांगायचे याला कामाला घेऊ नका. त्यांचे कॉन्टॅक्ट थ्रू सांगायचे याला कामाला घेऊ नका. HDFC बँक माझं सिलेक्शन झालं, माझे 3-4 राऊंड झाले, माझं सिलेक्शन झालं आणि फीडबॅकसाठी त्यांच्याकडे फोन आले आणि त्यांचे नंबर दिलेत मी. हे मेलवर आहे माझ्याकडे. त्या व्यतिरिक्त AU बँकेचे ऑफर लेटर आहे. मुथूट फायनान्स मध्ये घेतो म्हणले मला, इंडसइंड बँक मध्ये घेतो म्हणले मला, OLX मध्ये मला घेतो म्हणले, पण त्याचे माझ्याकडे घेतल्याचे पुरावे नाहीये. OLX मध्ये घेतो म्हणले, टॅप कॅपिटल मध्ये घेतो म्हणले मला, TVS क्रेडिटचे कल्याणनगरला तिथे घेतो म्हणले, पण त्याचे मला पेपरवर पुरावे नाही. पण 4 कंपन्यांचे माझ्याकडे पेपरवर पुरावे ते आम्ही तुमच्याकडे सादर केले आणि चर्चेमध्ये बापूसाहेब पठारेंसमोर ते सादर केले. ते त्यांनी तुम्हाला शेवटी सांगितलं की तुम्ही कोर्टात जाऊन न्यायासाठी दाद का नाही देत, असंही ते एक अधिकारी होते ते म्हणून. यावर असं आहे की सर आपण प्रॉपर प्रोसेस फॉलो केली.
कोणताही कर्मचारी तिथे कामाला असताना डायरेक्टली त्यांच्याशी भांडणार नाही. आपण वाट बघितली तर परत कामाला घेतील. 1,35,000 माझे त्यांच्याकडे तेव्हा पेंडिंग होते. तेव्हा मला कामावून लास्ट डेट होता. मला माझ्याकडून कसले PF कसले कागदपत्र भरून घेण्यात आले नाही. मला मेडिक्लेम देण्यात आले. जो माणूस चाललाय त्याला मेडिक्लेम का देतात? जो नवीन माणूस जॉईन होईल त्याला मेडिक्लेम देणार ना. तर मला असा आत्मविश्वास होता की ते मला काढणार नाही. आणि त्यामुळे आपण प्रॉपर प्रोसेस चॅनल थ्रू गेलोय की 1 वर्ष आपण वाट बघितली. सुरुवातीला ते परत बोलवतील हे बघितलं आणि बोलवलं नाही तर आपण त्यांच्या ऑफिसला गेलोय. त्यांनी स्वतःहून आपल्याला बोलून घेतलं, परत घेतो आणि ऑफिसला आले होते, म्हणले माझ्याकडे जागा नाही. त्यानंतर आपण प्रॉपर पोलीस कंप्लेंट केली त्यांची 3-4 वेळा आणि आतापर्यंत 8 वेळा 2026 पर्यंत जर पकडलं तर 8 वेळा पोलीस कंप्लेंट केली. प्रॉपर चॅनल थ्रू गेलो तर 2019 एप्रिल 2019 मे 2019 मध्ये आपण त्यांची पोलीस कंप्लेंट केली. त्यानंतर लेबर कमिशनर ऑफिसला कंप्लेंट केली. त्या आधी नोटीसही पाठवली त्यांना. नोटीसच्या रिप्लायमध्ये ते सगळ्या चुकीच्या गोष्टी सांगतात. ते म्हणतात फीडबॅक निगेटिव्ह दिला नाही. डीलर कमिशनसाठी आम्ही त्याचं डीलर कमिशन जे डीलर असतात जे आमचे ज्यांच्याशी त्यांचे टायप आहे त्यांचं डीलर कमिशनर रोखून ठेवलं नाही. HDFC बँकला चुकीचा फीडबॅक दिला नाही. PF साठी त्यांनी मदत केली. असं काही केलं नाही त्यांनी. हे टोटल चुकीचे त्यांनी त्यात क्लेम्स दिले. याचे पुरावे मी आपल्याकडे सादर केले आहेत. काय पुढची भूमिका? नाही, कोर्टात त्यांनी जावं असं 2017ला बोलायला पाहिजे होतं. त्यांच्या ऑफिसला 2019ला व्हिजिट केलं तेव्हा बोलायला पाहिजे होतं कोर्टात जा. समोपचार घडून आला मनगार्डन पोलीस चौकीला 3 मार्च 2022ला तेव्हा बोलायला पाहिजे होतं कोर्टात जा. तेव्हा नाही बोलले. आता बोलतात ते कोर्टात जा. 2026ला 12 मार्च 2026ला म्हणतात ते कोर्टात जा. कंपनीकडे भरपूर रिसोर्सेस आहेत. त्यांचे 10-15 वकील ठेवलेले असतात जे खऱ्याचं खोट्याचं खरं करतात. मी तुम्हाला सिम्पलचं एक्झाम्पल देतो. आपली इंडियन टीम एक बॉक्सिंग टीम आहे आपली, समजा एक्झाम्पल देते. ती रिप्रेझेंट करते ऑलिम्पिक्स मध्ये, एशियन गेम्स मध्ये. तर इंडियाचा 51 किलोचा बॉक्सर उझबेकिस्तान, कझाकस्तान, इराण, त्यानंतर क्युबा, अमेरिकेच्या 95 किलोच्या बॉक्सरशी लढू शकतो का? हे एथिकल नाही. कंपनी समुद्र आहे, मी थेंब आहे. मी कंपनीशी कसं काय लढणार? ते माझी टिंगल केल्यासारखं आहे. 2017ला का नाही म्हणले ते मला कोर्टात जा. 2019ला बोलायला पाहिजे होतं. 2022ला बोलायला पाहिजे होतं कोर्टात जा. हे कंपनीचं अनएथिकल बिहेवियर आहे. तेव्हा सांगायला पाहिजे होतं त्यांनी मला कोर्टात जा. कंपनीशी मी कसं काय लढणार? कंपनी समुद्र आहे, मी थेंब आहे त्यांच्या समोर. कंपनीकडे अफाट रिसोर्सेस आहे, माझ्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही. मी कंपनीशी लढू शकत नाही. 8 ते 9 आणि दुसरी गोष्ट, लेबर कमिशनर ऑफिसला ही केस गेली, पोलीस कंप्लेंट केली. तिथे भरपूर वेळा ते येऊ शकत होते. ते तिथे व्हिजिट करत नाही. लेबर कमिशनर ऑफिसला 5 तारखा पडल्या. ते तिथे त्यांच्या आपण 1901 मध्ये, 1701 मध्ये, 1801 मध्ये राहत नाही. आपण 2026 मध्ये आहोत सध्या. तर त्यांच्याकडे जी कागदपत्र ते घेऊन त्यांनी लेबर कमिशनर ऑफिसला किंवा पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होतं. माझी जर पेमेंट त्यांनी केले, ते म्हणतात काही ड्यूज नाहीये, तर त्यांनी बँक स्टेटमेंट तिथे प्रस्तुत करायला पाहिजे ना. मी खोटं ठरवलं ना. मग बँक स्टेटमेंट जर त्यांनी तिथे प्रस्तुत केले ते काही प्रेझेंट करत नाही 2017 पासून आजपर्यंत. या 8 ते 10 दिवसात तुम्हाला काय त्रास झाला? 8 ते 10 वर्ष भरपूर त्रास झाला सर. पर्सनल त्रास झाला. माझं लग्न झालं असतं, मला 1-2 मुलं असते. मी आता 41 वर्षाचा. माझं पर्सनल लाईफ डिस्टर्ब झाली. मी इंजिनिअरिंग केलंय. मी MBA केलंय. 10वी-12वी सायन्स झालं. या पूर्ण माझ्या शिक्षणात कोणीच मला बँकिंगचं काम नाही शिकवलं. बँकिंगचं काम मी मॅनेजमेंट ट्रेनिंग झालं शिकलो. मला काम दिलं की काम येणार, कुठल्याही माणसाला. माझं इंजिनिअरिंग झालंय. पण तुम्ही एखादा 7वी-8वी पास मेकॅनिक असेल, त्याला गाडी असेंबल करता येते, त्याला गाडी रिपेअर करता येते. माझा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सब्जेक्ट होता, ट्रान्समिशन सिस्टम डिझाईन सब्जेक्ट होता, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट होता, मेकॅनिक सब्जेक्ट होता इंजिनिअरिंगचा. 400-400-500 पानाची पुस्तकं असायची. पण मला ते काम येत नाही. 7वी-8वी पास मेकॅनिकल येतं, मला नाही येत. कारण तो ते काम रोज करतो. तसंच मला बँकिंगचं काम येतं. मी आहे इंजिनियर, मला काम बँकेचं येतं. तर 8 वर्ष 3 महिन्यात मला किती शिकायला भेटलं असतं. माझं बौद्धिक नुकसान केलं, माझ्या पर्सनल लाईफचं नुकसान केलं, माझी पर्सनल लाईफ अस्तव्यस्त केली. यासाठी ते टोटली जबाबदार आहेत. आणि ऑब्व्हियसली लग्न नाही झालं मला नोकरी नाही तर मी कसं काय लग्न करणार? सगळ्यांना कळतं आपण फायनान्शियल स्टेबल जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण लग्न करू शकत नाही. तर माझी पर्सनल लाईफ त्यांनी डिस्टर्ब केली, माझी प्रोफेशनल लाईफ खराब केली, माझं भरपूर नुकसान आहे. आर्थिक नुकसान तर केलंच. आर्थिक नुकसान भरपाई मी मागतोय त्यांना 87,131,525 रुपये. हे फक्त सॅलरी हाईक मागतोय. तसं माझं नुकसान जर 1.5 कोटीचं केलं आणि आब्रू नुकसान भरपाई जर मी मागितली आणि मानसिक छळ तिथे केल्याची नुकसान भरपाई मागितली किंवा माझा जो मानसिक स्ट्रेस वाढला सगळीकडे नोकरी शोधताना. मी जातोय चाकण, शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव आहे ना, पिंपरी चिंचवड, निगडी, भोसरी, मी सगळीकडे नोकरी शोधत फिरतो. इतके वर्ष बार सारखं मला जायला लागते. तो जो मला स्ट्रेस झाला, भांडारकर रोड, बाजीराव रोड, कॅम्प, स्वारगेट, खराडी, मला सारखं नोकरी शोधण्यासाठी जे जायला लागतं. तो जो माझा स्ट्रेस झाला त्याबद्दल काही मागत नाही. मी एथिकली जे माझं बनतं ते मी त्यांच्याकडे मागतोय.
पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका अशी की बापूसाहेब पठारे आमचे जे आमदार आहेत त्यांच्यावर मला विश्वास आहे आणि ते इथे मीटिंग करून गेलेत. आमच्या समोर ते बोलले याची सॅलरी पीएफ ट्रॅव्हल क्लेम इथले इथे क्लिअर करतील आणि त्यांचे जे हेड ऑफिसला ज्यांच्याकडे पॉवर आहे अथॉरिटी आहे त्यांच्याकडून माझी नुकसान भरपाईची बनती एथिकल नुकसान भरपाई जी मागतो मी, जी माझी बनती ती नुकसान भरपाई मागतो. जिथं मी काम जर मी इथं कामाला असतो ती नुकसान भरपाई मला मिळायलाच हवी होती, ती मी मागतोय आणि ती मला मिळायला पाहिजे, ती मला मिळायलाच पाहिजे. ही तुमची पुढची भूमिका. ही माझी पुढची भूमिका आहे आणि मी आंदोलन आज स्थगित करतो इथे, पण मी परत आंदोलन करेन, आमरण उपोषण करेल जर माझी मागणी यांनी कबूल केली नाही. आणि यापुढे मी हे स्टेपअप करत जाईल. मी प्रधानमंत्री साहेबांना पत्र लिहिल, मी फायनान्स मिनिस्टरला पत्र लिहिल आणि आरबीआय गव्हर्नरलाही पत्र लिहिल. मी इथून ही भूमिका स्टेपअप करत जाईल. तर अशा प्रकारे हे आंदोलन जयंत चंद्रकांत जगताप यांचं हे आंदोलन या ठिकाणी स्थगित होत आहे. तर न्याय मिळाला पाहिजे, कारण एकटा व्यक्ती आहे, तरुण आहे आणि आपण म्हणतो की भारत हा महासत्ता होणार आहे. जर असं व्हायचं असेल तर खरंच तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे, तरुणांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. एक पॉईंट मी ऍड करू इच्छितो सर. माझा आणखी एक पॉईंट तुम्हाला ऍड करायचा आहे. भारतीय कॉन्स्टिट्यूशन कलम 21 प्रमाणे आपल्याला राईट देतं मानाने जगण्याचा, मानाने आपला उदरनिर्वाह करण्याचा. तो हक्क माझ्याकडून हिरावून घेण्यात आला गेल्या 8 वर्ष 4 महिने आणि त्यामुळे माझी नुकसान भरपाई मला मिळालीच पाहिजे. धन्यवाद सर. तर न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी सम्यक क्रांतीच्या वतीने या ठिकाणी अपील करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद सर. बोल गया. हाँ बोल. हाँ बस.